to all of you. We are meeting for the first time. That's why. So once again, very good morning to all and welcome to this class as Introduction to Economy and Syllabus. हा आपला अप्रोच आहे एक असा सब्जेक्ट इकॉनॉमी याच्याकरता. ठीक आहे, तर आपण बेसिकली टॉपिक आहे अप्रोच आणि सिलेबस. सो हे लेक्चर जे आहे सगळ्यांकरता असणार आहे, एस्पेशली जे स्क्रॅचपासून सुरू करतात त्यांच्यासाठी. आणि स्क्रॅचपासून सुरू करूनपासून ते UPSCच्या पूर्ण मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तिथपर्यंत सगळं काय आपण याच्यात इट्स गोइंग टू बी कॉम्प्रिहेन्सिव्ह. ठीक आहे, आज आपण हे बघू. तर ॲज वी स्टार्ट नाव अप्रोच वन बाय वन वी विल गो. नाव सगळ्यात पहिले वी विल टॉक अबाउट दिस सब्जेक्ट. ठीक आहे, इकॉनॉमी. तर तुमच्यापैकी कोणाचा आहे विषय हा दिस? ठीक आहे. सो मोस्टली नसतो. फर्स्ट आय वुड लाईक टू टॉक अबाउट दिस सब्जेक्ट. आपण ह्याच्यात काय काय बघणार, कसं बघणार, हे आपले एक एक्साइटिंग अनाउन्समेंट आहे. इट्स अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन विन्झडम आणि सुनायस. ठीक आहे, टू गेट मॅक्सिमम आउटपुट आणि याचा तुम्ही लाभ घ्या. सो बिफोर दॅट एक तुम्हाला दाखवते ओव्हरव्ह्यू. आपण दोन याच्यावर बोलणार आहोत, प्रिलिम्सचं आणि मेन्सचं. ठीक आहे, आता इथपर्यंत आपल्याला माहीत असेल एक प्रिलिम्सची आणि मेन्समध्ये दो लफ्जों की है कहाणी, आन्सर रायटिंग, एवढंच. प्रिलिम्स इज नाव डाईस इज खूप महत्त्वाचं आहे. सो या रिलेटेड आपण बघणार आहोत. नेक्स्ट इज याच्याशी रिलेटेड एक मेन्सच्या याच्यामध्ये काय असेल, कसं ते डिवाईड, हाच मेन अप्रोच आहे. सो आपण बघणार म्हणजे वी आर गोइंग टू ट्राय. सी, ब्रिटिशर्सची जी पॉलिसी होती ती सगळीकडे कामात होती. काय? डिवाइड अँड, हा एकच आजपासून तुम्ही लक्षात ठेवा, एव्हरीवेअर, वेदर इट इज सिलेबस, युअर स्ट्रेस और एनी प्रॉब्लेम, डिवाइड अँड हिट. ठीक आहे. सो सिमिलरली तो आम्ही स्वतः असा डिकोड केला आहे. म्हणजे जो इतका मोठा मेन्स मी आता दाखवणार आहे सिलेबस, तो खरं तर कोणत्या 4 विभागात आहे. अँड देन इट बिकम्स व्हेरी इझी, वन बाय वन, पार्ट बाय पार्ट. आणि तसाच अप्रोच असणार आहे याचा. ठीक आहे. शिवाय इकॉनॉमी हा असा विषय आहे की खूप काही सब्जेक्टिव्ह असं नाही आहे, एकदम सिम्पल. वन्स यू अंडरस्टँड द कन्सेप्ट, बस मग ते असं गेस मार्कचा प्रश्नच नाही आहे. पण आपण प्रयत्न काय करणार आहोत की जितकं होऊ शकेल ऑब्जेक्टिव्हली एक 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 जसं आपण याला डिवाईड केलं. मग यामध्ये काय येणार ते आपण सब टॉपिक्स डिवाईड करणार आहोत. वन्स द थिंग इज क्लिअर, मग तो एक एक जरी तुम्ही कवर केलं, यू आर एबल टू स्कोर मार्क्स. ठीक आहे, हा याचे प्लस पॉईंट्स आहेत. बाकी सब्जेक्टमध्ये कसं असतं, ट्रेंड ॲनालिसिस खूप बघा, मग ह्याच्यावर कधीतरी इतिहासामध्ये कशावरही विचारू शकतात, ती आपल्याला सांगता नाही येत, पण इट इज नॉट ट्रू. सो प्रत्येक सब्जेक्टचे प्लस आणि मायनस आहे. सो याचं प्लस पॉईंट. सो हे एक मेन्स पर्स्पेक्टिव्ह. मी आधी फक्त एक तोंडोळं करते, देन आपण यावर अप्रोच बघूया कसं जायचं. हा ॲक्च्युअल मेन्सचा सिलेबस आहे. ठीक आहे, मी मेन्स मुद्दाम घेतलं आहे. प्रिलिम्सला त्यांनी एका लाईनीत डिफाईन केलं आहे फक्त. पण आपल्याला माहिती आहे UPSCमध्ये कसं असतं, एव्हरीथिंग अंडर द स्काय असं म्हणतात. ठीक आहे, तो आपण त्याला सब डिवाईड करू, जे आपण ॲक्च्युअल अभ्यास स्टार्ट करूया. पण मेन्सचा त्यांनी डिफाईन जो सिलेबस आहे त्याला आपण, हे पण आपण आज बघणार आहोत. ह्याला थोडं डिवाईड करून कसं समजून घेऊ. आणि त्यानंतर मे बी हे थोडंसं आज तुम्ही तरी स्टुडंट्स ॲटलिस्ट कॉलेजमध्ये आहात, अंडर ग्रॅज्युएट समजा, तर तुमच्याकडे थोडा हेवी होऊ शकतो. बट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट टू डिस्कस द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, तर हे बघता मी पूर्णपणे प्रिव्हियस इयर न डिस्कस करता आपण एक वी विल ट्राय टू बिल्ड अ कनेक्शन. ठीक आहे, आपण काय करणार आहोत, नेहमी असं म्हटलं जातं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबस. ठीक आहे, सिलेबसचे लेसचे XYZ काही पॉईंट्स आहेत. तर हे जे मी आज तुम्हाला दाखवणार आहे, आधी मी हे समजवेल आणि त्यानंतर जेव्हा आपण हे प्रश्न बघू तर यू युअरसेल्फ आर एबल टू पुट द लिंक की येस, हा क्वेश्चन या पॉईंटच्या अंडर आला आहे. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. यू नो व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम अ स्टुडंट, की यू शुड बी एबल टू सी एट लिस्ट की हा बरोबर क्वेश्चन या टॉपिकचा सब टॉपिक आहे, हे सगळं. बट इफ यू मिस, तर मग सगळे काय म्हणतात, UPSCमध्ये फक्त काय आकाशाखालचं सगळं काही. दिस इज नॉट ट्रू. मग तुमचा अभ्यास कधीच कम्प्लीट नाही होणार. राईट. सो यू ट्राय टू बी मोर अँड मोर कन्साईज. हा पण एक अप्रोचच आहे. राईट, की तुम्हाला जितकं होऊ शकेल प्रिसाईज, कन्साईज सब टॉपिक्समध्ये जायचं आणि टिक करत जायचं, हो हा माझा कवर झाला. ह्याने काय होईल, एक तुम्हाला एक स्टेबिलिटी, की हो हे झालं आहे अँड यू आर एबल टू कवर द सिलेबस. ठीक आहे. सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे युजली स्टुडंट मिस करतात. म्हणून आज ही ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत एक हाफ सेशन झाल्यावर. ठीक आहे, आधी तुम्हाला समजून तर त्याकरता मी प्रिव्हियस क्वेश्चन. सो इट इज नॉट एक्सपेक्टेड की आजच्या तारखेला तुम्हाला हे प्रश्न यावे, सोडवावे, असं नाही. आपलं असं असेल की एव्हरी सेशन, जो पण आपण सेशन घेणार आहोत त्यामध्ये जो कुठला टॉपिक असेल, त्या
लेट्स से तुमचं एक आवडीचं एक सिम्पलचा टॉपिक बघूया इन बँकिंग. ठीक आहे, सिम्पल टॉपिक आहे. तर या बँकिंगवर कुठला प्रिव्हियस क्वेश्चन आलेला आहे तर हा आपण तिथे टॉपिकसुद्धा त्या सेशनमध्ये क्लासमध्ये समजून घेणार. त्यानंतर तिथे आलेला हा प्रश्न आणि मग तुम्हाला त्याचं अप्रोच. ठीक आहे, सो दॅट इज वी आर नॉट गोइंग टू सॉल्व टुडे बिकॉज तुमच्याकडे अजून कंटेंट नाही आहे. दिस इज द प्रोसेस वी आर बिल्डिंग द कंटेंट, राईट. पण हे असं आपण करणार. सो ऑलवेज रिमेंबर, जे लोक दोज हू मेक इट, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सिलेबस इज युअर गायडिंग लाईट, की हे इथे जायचं, याच्या बाहेर आपण जायचं नाही. अँड प्रिव्हियस क्वेश्चन इज द लाईट हाऊस, जो तुम्हाला तो रस्ता दाखवतो की कुठे जायचं. आणि जर तुम्ही काही दिवसांनी यू विल बी एबल टू डू दॅट. यू सी की प्रिव्हियस क्वेश्चन जे तुम्ही सारखे बघाल ना 4-5 वर्षाचे, आणि रोज सिलेबस बघायचा आणि पाठ करायचा रोज, आणि भिंतीला लागला पाहिजे. ते अचानक कधीतरी तुम्हाला क्लिक केलं, रे आता इथला क्वेश्चन होता त्याच्यात येतं. सो व्हॉट इट हेल्प्स, हाऊ इट हेल्प्स, की जेव्हा तुम्ही अभ्यास करता सो इट इज मोर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. काहीही आपण वाचत बसत नाही. ठीक आहे, बी अंडरस्टँड. आणि देन यू आर एबल टू आयडेंटिफाय की हो, बँकेशी रिलेटेड NPAचा क्वेश्चन 2-3 वेळा मला दिसला आहे. तर जेव्हा जेव्हा NPAची न्यूजसुद्धा येणार तर तुम्ही समजून घेणार, तर इंटरव्ह्यूमध्ये पण विचारू शकतात आणि मी त्याचे पॉईंट्स लिहिणार. दिस इज अ व्हेरी गुड काइंड ऑफ स्मार्ट वर्क. ठीक आहे, आज जे आहे रॅदर दॅन स्मार्ट वर्क हे अपेक्षित आहे. ठीक आहे, असं आहे. सो हे प्रिव्हियस क्वेश्चन सिलेबस, आजच तुम्ही गुगलवरही सिलेबस डाउनलोड करून 3-4 प्रिंट घ्यायच्या, जिथे प्रत्येक वेळी हा सोबत हवा आहे. छोटा जो विषय घेत असाल त्याचा आणि एक टोटल UPSCचा प्रिव्हियस क्वेश्चन मी आजही तुम्हाला दाखवते काही प्रिलिम्सचे, आपण बघूया. बट हे तुम्ही गुगल जरी केलं तरी मिळून जाईल. ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये मिळेल, पण डोंट वेट टिल दॅट. ओके, तर ह्याला नाही एनी सब्जेक्ट, हे एक बेसिक आहे. त्यानंतर हे असे क्वेश्चन्स आहे, तर ह्याला मुद्दा माझा पण खूप नाही करणार, तुम्ही घाबरून जाल की काय क्वेश्चन आणि कसं आहे. सर हे आपल्याला कधी जमते, द लास्ट डे ऑफ द क्लास, ज्या दिवशी असेल तुम्हाला सगळं आलेलं असेल. ठीक आहे, तोपर्यंत केव्हा तर तुमचे पण एफर्ट सोबत असते. सो हिअर इट इज ऑलवेज 1:3 हे रेशियो असतं. 1 इज द एफर्ट्स वी पुट एंड 3 टाइम्स जो तुम्हें कर. एंड नहीं किया तो रूल बहुत सिंपल है, कोई और कर लेगा. इतनी कॉम्पिटिशन है, राइट. सो दे से कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तुम्ही वाय द कॉम्पिटिशन एक्झिस्ट बेसिकली, की खूप जास्त अभ्यास करतात. नाही तर आपण उठून चाललं गेलो असं ना पेपर द्यायला, पण असं का नाही होत, कारण लोक आणि अनेक वेगवेगळ्या फील्डचे असतात. ते इकॉनॉमिक्समध्ये मास्टर असतील, बरोबर, तर दे आर डुईंग अ लॉट ऑफ एफर्ट्स अँड दॅट इज वाय वी हॅव टू डू. आर यू गेटिंग माय पॉईंट. सो वी आर नॉट अलोन इन दिस. यस, सो ओके. मी असे ऑल ओव्हर इंडियाच्या ज्या बॅचेस घेतल्या आहेत, मी वेगवेगळ्या रिजन्सच्या स्टुडंट्सना पण बघितलं की कसं असतं. सो साऊथ इंडियाचे स्टुडंट्स वगैरे व्हेरी प्रॉम्प्ट, खूप जास्त. मी काश्मीरची पण एक खास ते मुलं असायची, त्यांना ॲक्सेस बिलकुल नव्हता, त्यांच्याकडे मदत नेट नसायचं, पण इतके मेहनती आणि इतके अप टू द मार्क. खूप मेहनत. UP बिहार खूप मेहनत. साऊथ एकदम इंटेलिजंट, खूप इन्क्विजिटिव्ह असायची. इवन मी नॉर्थ ईस्टला जाऊन शिकवलं आहे, 1 वर्ष तिथे होते. तर तिथली मुलंसुद्धा म्हणजे दे आर वॉट आय एम ट्राईंग टू से की एव्हरीवन इज देअर इन द कॉम्पिटिशन. आणि आपल्याला महाराष्ट्राचा टक्का वाढवायचा आहे. सो एका बेस्ट फेजमध्ये तुम्ही आहात, कारण तुम्ही कॉलेजमध्ये आहात. फक्त कॉलेजसारखा अभ्यास नाही करायचा, ओके, युनिव्हर्सिटीसारखा. दिस इज अ कॉम्पिटिटिव्ह, शाळेसारखा करायचं. तुम्ही हळूहळू जेव्हा मी क्लास स्टार्ट करते, सो आम्ही या स्ट्रॅटेजी सेशन्सनी पण करतो स्टार्टिंगला, की कसं स्क्रॅचपासून घ्यायचं, कसं मेंटेन करायचं, आणि अभ्यासाच्या प्रूव्हन टेक्निक्स काय आहे, त्याच्यावर मी स्वतः वर्क केलं, स्टुडंट्सना पण करवलं आणि त्याचे रिझल्ट्स येतात. ओके, सो हे ओव्हरऑल सेशन हे असते, आणि मग आपण यावर डिस्कशन्स करणार आहोत. एक एक्झामची ही छोटी मोठी झाली, वी विल सी दिस की ही एक बेसिक्स ऑफ इकॉनॉमी थोडं शिकवणं आपण ट्राय करू. हा बघा, प्रिलिम्सचा फक्त एवढा डिफाईन केला सिलेबस, बट ॲक्च्युअलमध्ये पहिलं तेवढे पॉईंट्स आहेत. सो दिस इज द थिंग, आपण याला डिकोड करूया. So we are going to start the approach to economy and syllabus. So सगळ्यात पहिले let us talk something about economy. आपण एक पहिले ते एक मिथ आहे ते क्लिअर करू की एक्झाम ओरिएंटेड. सगळ्यात पहिले आपलं प्रिपरेशन कसं असणार आहे, एक्झाम ओरिएंटेड. व्हॉट डू आय मीन बाय दिस, की हे आपल्याला इकॉनॉमिस्ट नाही बनायचं आहे, हे खूप स्पेशलाइज नाही करायचं. तर एक्झाम ओरिएंटेड कसं होईल, जेव्हा आपण सिलेबसला समोर. मोस्ट इम्पॉर्टंट हा जो सब्जेक्ट आहे इकॉनॉमी,
बेसिकली UPSCच्या सिलेबसमध्ये इट इज नॉट इकॉनॉमी. आपल्याला इकॉनॉमिक्स नाही शिकायचं आहे, तो ॲक्च्युअलमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सो दॅट व्हॉट इज दॅट? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ठीक आहे, इकॉनॉमिक हे आपल्याला खूप समजण्याची गरज आहे. सो इट इज नॉट लाईक की मला आता हा विषय शिकावा लागेल, इकॉनॉमिक्स किती टफ आहे, असं आहे तसं आहे. नो, द गुड न्यूज इज इट इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर यामध्ये ते काय आहे, बेसिकली सोशिओ इकॉनॉमिक्स येतं. सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये अनेक असे सोशल फॅक्टर्स राहतील, डेमोग्राफी, त्यानंतर सोसायटी, मग सोशल इश्यूज राहणार आहेत. सो एक कोर इकॉनॉमिक्स तो नाही आहे. गुड थिंग. ठीक आहे, हे आपल्याला समजायचं. आजपासून जो आपला विषय असणार आहे याचा GS सब्जेक्ट तो काय, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. एव्हरीथिंग इज अंडर दॅट. का? चला आपण याला ट्राय करूया डिकोड करायचं. ठीक आहे, असं का असेल? जर त्यांना इकॉनॉमिक्स हवं असतं त्यांनी MA इकॉनॉमिक्स, PhD इकॉनॉमिक्सवाल्यांना बोलवलं असतं. त्याच्याकरता इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस आहे, राईट? So those are the specific, but always remember we are preparing for a generalist exam, Indian administrative. पण एक्झाममध्ये सुद्धा जेव्हा क्वेश्चन येतात तर ट्राय टू थिंक विथ द जनरलिस्ट अप्रोच, आणि खूप सिम्पल होतात गोष्टी. ठीक आहे, सो तर हे त्यांनी तसं केलं असतं, पण त्यांना काय हवे, अल्टिमेटली दे वॉन्ट पॉलिसी मेकर्स जे इंडियासाठी पॉलिसी बनवतील. मग त्यांना सोशो इकॉनॉमिक फॅक्टरच्या अनुषंगाने इकॉनॉमी समजलं पाहिजे ना, फक्त स्टॅटिस्टिक्सच्या या अनुषंगाने पाहिजे का? जसं की आज जर आपण बघितलं तर इंडियाचा GDP, की इंडिया किती ट्रिलियन इकॉनॉमी आहे, इट इज डेफिनेटली मोर दॅन 3 ट्रिलियन इकॉनॉमी, राईट? पण अशा अनेक लोक आहेत की स्टील आज इंडियामध्ये भूकमारी त्याचा नंबर वाढत चाललाय. बरोबर, सोशल फॅक्टर्स बघा, तर याचा अर्थ काय आहे, व्हॉट डज इट मीन, की हे नंबर सफिशियंट आहे का? नाही. तर हे जे नंबर आहे कन्वर्ट नाही होत आहे इन गुड्स, सोशल गुड्स. स्टील पॉवर्टी इज देअर, अनएम्प्लॉयमेंट इज देअर. मग असं कसं, राईट? सो हे कोणाला, हे याच्यासाठी कोण काम करणार? IAS ऑफिसर्स, पॉलिसी मेकर्स बेसिकली. आणि त्याकरता आपला हा रोल आहे. त्यामुळे बिलकुल घाबरायचं नाही, इथे बघायचं इकॉनॉमी हा नंबर बनवायला. ठीक आहे, सो या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने आपण मग 2 सिलेबस. ओके, नाव. सो जेव्हा आपण असे इकॉनॉमिक्स, मग काय तर आता तसं इकॉनॉमी बघितलं तर इकॉनॉमी नव्हता, इकॉनॉमिक्स बघितलं तर त्याचे 2 पार्ट येतात. ओके, एक असतो मायक्रो आणि दुसरा असतो मॅक्रो. हा आपल्या ओळखीचा जास्त असतो. व्हॉट इज मायक्रो आणि मॅक्रो हे नाही सांगणार आहे मी आता. बेसिकली दिस इज अ प्युअर इकॉनॉमिक्स, दिस इज नॉट एट ऑल इन अवर सिलेबस. यामध्ये ते प्युअर म्हणजे एक निश लेवलवर, एक मिनिमम अशा लेवलवर जे क्वेश्चन्स येतात, असे टॉपिक्स असतात. जसे की डिमांड सप्लाय काय आहे, टाईप्स ऑफ मार्केट्स, LM कर्व, अशा अनेक असतात. हा बिलकुल आपल्याला तसा नाही आहे अभ्यासाला. ठीक आहे, असं. पण दुसरा मॅक्रो म्हणजे काय, इंडियाचा GDP रिलेटेड काही कमेंट करा. इंडियाची नॅशनल इन्कम कशी आहे, त्याचे ट्रेंड्स काय आहे. ठीक आहे, नॅशनल इन्कम. त्यानंतर आपण ज्याला महागाई म्हणतो म्हणजे इन्फ्लेशन, राईट, इन्फ्लेशन. देन इंडियाचं बँकिंग स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं आलं. हे ढोबळ अंदाज ज्याला म्हणतो. सो दिस इज दॅट पार्ट, हा आपल्याला आहे. म्हणून हा जो डिमांड सप्लाय आणि ह्याला प्युअर इकॉनॉमिक्स, हा MAचा सिलेबस आहे. इट इज नॉट देअर. सो दिस इज अलाइन्ड विथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. बिकॉज अगेन यू आर गोइंग टू बी जनरलिस्ट. आपल्याला ओव्हरऑल बघावं लागेल की कोणत्या सिटीमध्ये जास्त इन्फ्लेशन आहे, का आहे, मग तिथे कुठलं स्वस्त आहे तर का आहे. सो दीज थिंग्स वी हॅव टू सी. ओके, सो इन्फ्लेशन, नॅशनल इन्कम, आता एवढं ॲटलिस्ट क्लिअर झालं. सो वाय वी आर गोइंग टू स्टडी दिस, की तुम्हाला त्याची भीती बसू नये. सो वेन वी स्टडी फॉर UPSC अनेक विषय आहे. ओके, कुणाला पॉलिटी डिफिकल्ट जातं, कुणाला एन्व्हायरमेंट वाटेल, अनेक असतात ज्यांना इकॉनॉमी वाटू शकतं. ते बिलकुल वाटून घ्यायची गरज नाही, म्हणून हे क्लिअर केलं. सो ॲटलीस्ट यू नोटेड डाऊन नाव, हे तुम्ही पटकन नोट डाऊन करा की आपला हे फोकस एरियाज आहेत, दिस वन अँड टिल दिस थिंग. क्विकली नोट डाऊन. AC सुरू आहे का वाटतं? नाही ना, मी केलं.
सो तुम्हाला जे त्यातलं समजलं ते सुद्धा नोट डाऊन करा. सो वी डू नॉट हॅव मायक्रो इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स. ठीक आहे, तर आपला आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे आजपासून आपला टॉपिक आहे सोशो इकॉनॉमिक पार्ट, त्याच्यात येतो. आणि असे अनेक टॉपिक्स असतील वी आर गोइंग टू सी. ठीक आहे, इज इट क्लिअर? आता सुरू झाल्यासारखं वाटतं का? बरोबर आपल्या मनाने येतो वाटतं. मला पण नाही होतं. फुल स्क्रीन झाली का? फुल स्क्रीन झाली. ठीक आहे. क्रिएट ॲड्रेस, इरेज ओके, मोठा हे पण असते इरेजर. बॉर्डर काढायची तुम्हाला बॉर्डर इरेजर. सो इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. नाव वी विल सी याच्यामध्ये मग प्रिलिम्समध्ये काय येतं. ठीक आहे, सो याचं सिलेबस तसं फार एक प्रिलिम्समध्ये बघितलं समजा तर एक एवढंच त्याने डिफाईन केलं. सी दिस इज द टॉपिक फॉर प्रिलिम्स, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. सी अगेन, सो आता आपण बघूया की UPSCला कसं बघते इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, हे त्याचे टॉपिक झाले. इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स. ओके, म्हणजे या सगळ्यांचा अल्टिमेटली यू थिंक फ्रॉम देअर पर्स्पेक्टिव्ह की त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय, ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मग ती या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टर्सची मिळून झाली पाहिजे. सो दिस इज द वन. सो इथे आपल्याला इंडिकेटिव्ह असं काहीच नाही आहे राईट प्रिलिम्ससाठी, पण आपण त्याच्यासाठी काय प्रिपेअर करणार आहोत. सो व्हॉट आर द डिफरंट सेक्टर्स लेट मी शो. सो प्रिलिम स्पेसिफिकमध्ये आपण इथे बघतो सगळ्यात पहिले ओव्हरऑल अंडरस्टँड द इकॉनॉमी, हाऊसहोल्ड. हे काय आहे मी सांगते की सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम ही एक फर्स्ट टॉपिक असतो. वेन एव्हर वी स्टडी इकॉनॉमी हा पहिल्यांदा याच्या भरोश्यावर पूर्ण इकॉनॉमी चालत असते. त्याच्यानंतर मग येतं एक GDP, ज्याला काय म्हणतात एनिवन? करेक्ट. GDP that is gross domestic product. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. देन याच्यानेच आपण मग काढतो नॅशनल इन्कम. ना नॅशनल इन्कम इज इम्पॉर्टंट की ओव्हरऑल इंडियाची इन्कम किती आणि काय. ओके, हा एक पॉईंट आहे. आपण सब इम्पॉर्टंट हायलाइट्स करूया. इम्पॉर्टंट इकॉनॉमीचे टॉपिक इज इन्फ्लेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दरवर्षी एखादा प्रश्न असतो, याचे अनेक पॉईंट्स आपण शिकूया. जसे टाइप्स ऑफ इन्फ्लेशन, टाइप्स ऑफ इन्फ्लेशन कसे मेजरमेंट्स असतात, एव्हरीथिंग. मग याच्यात एक असतं होलसेल प्राइस इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. त्याला WPI आणि CPI म्हणतात. ठीक आहे, सब टॉपिक. सो इन्फ्लेशन आणि एव्हरीथिंग याच्यामध्ये काय आहे आपण शिकूया. आणि चौथं राहील बजेट, ज्याला म्हणतात. ठीक आहे, बजेट. बजेट इन द सेन्स इथे आपण इन्कम एक्सपेंडिचर या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणतोय. नुसतं युनियन बजेट नाही. बजेट कसं असतं, असं घरचा बजेट असतो, किती इन्कम किती एक्सपेन्सेस. मग तसंच इंडियाचे पण काय आहे, रिसीट्स आणि एक्सपेन्सेस. ठीक आहे, तर तसंच इथे जसे नॅशनल इन्कम आपली इन्कम असते तशी इंडियाची इन्कम. मग त्याचे सोर्सेस काय आहे ते इथे मेन येतील, इन्कम अँड एक्सपेंडिचर. याला म्हणतात पब्लिक फायनान्स. ठीक आहे, हा आहे आपल्याला इट इज अ पब्लिक फायनान्स, टॉपिक ऑफ पब्लिक फायनान्स.
याच्यामध्ये बजेट इन द सेन्स इन्कम एक्सपेंडिचर किंवा याच्यामध्ये अनेक प्रकारचे रेव्हेन्यू टाईप्स ते आपण बघूया ते. आता येतं ना सांगा. देन इन्कम एक्सपेंडिचर. आणखी तुम्ही सांगा काय असतात टॉपिक्स. सगळं तुमच्या आजूबाजूला आहे. ट्राय टू जस्ट रिकॉल व्हॉट इट कॅन बी. रिसोर्सेस. ओके. आणि आता इन्कम आहे, एक्सपेंडिचर. ओके. अजून जे आपल्याला बिलकुल आवडत नसतं ते काय असतं. अगदी. बट इज अ सोर्स ऑफ रेव्हेन्यू फॉर गव्हर्नमेंट. म्हणजे मग आता काय राहणार इंडियाचा टॅक्सेशन सिस्टम. सो टॅक्सेशन इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे. टॅक्सेशन टाईप्स, जीएसटी सगळं. जीएसटी आल्यामुळे असेल बरेच त्याचे टाईप्स आणि सगळे. त्यानंतर अजून काय असतं. हा झाला पर इकॉनॉमीवाला पार्ट. मग एक येतो तसे आपण जर इफ यू डिवाइड याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत. आपण आता जो बघितला हा इकॉनॉमीवाला आहे. इकॉनॉमी मी असं सांगत असे लक्षात ठेवायला जे फायनान्स मिनिस्टर बघतात. ठीक आहे. एक असतो इकॉनॉमीवाला, दुसरा असतो अल्टिमेटली फायनान्स मिनिस्टर बघतात सगळं बट तरी डिव्हिजन. आणि सेकंड असतो बँकिंग. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बँक कोसळल्या तर इंडियन इकॉनॉमी कोसळणार. तो त्याच्यामुळेच लास्ट क्रायसिस झाला होता. ठीक आहे. सो दे आर द नर्व्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. त्याच्याशिवाय नाही चालू शकत. तर दॅट इज द सेक्टर इज बँकिंग. बँकिंग. तसंच एक तिसरं असं सेक्टर आहे जे आपल्याला सगळ्यांना नवीन असतं, जे आता खूप वाढत चाललं आहे. एनीवन. नो. आपल्या एवढा त्याच्याशी टच नसतो बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द थिंग. तेच तुम्हाला ओळखायचं आहे. इकॉनॉमीचे टॉपिक झाले तुम्ही जे लिहिलेत ते बघा झाले. ते फायनान्स मिनिस्टर बघतात. ते जे डिक्लेअर करतात त्यांच्याशी रिलेटेड असतं. सेकंड इज बँकिंग. आरबीआय डिक्लेअर करतं सगळं काही. आता काय राहील मार्केट. पण कोणतं मंडईचं. हां. ओके. सो फायनान्स मार्केट याला म्हणतात. फायनान्स. सी द टॉपिक इकॉनॉमी आणि फायनान्समध्ये डिफरन्स आहे. सो दिस इज फायनान्स मार्केट. आय विल ट्राय माय बेस्ट की अगदी इझी लँग्वेजमध्ये. कारण फायनान्स मार्केट म्हटलं की सगळ्यांना डिफिकल्ट वाटतं. हा एक चौथा हा वेगळा ॲस्पेक्ट झाला. आणि लास्ट एक चौथा ॲस्पेक्ट म्हणजे एक्सटर्नल सेक्टर. देशाबाहेरचे सगळे ट्रान्झॅक्शन्स. सो आपण त्याला एक्सटर्नल सेक्टर म्हणूया. एक्सटर्नल सेक्टर. तुम्ही असे सुद्धा काढू शकता. हे पूर्ण 4 वेगळे विभाग आहे. अगेन वी आर ट्राईंग टू सब डिवाइड टू अंडरस्टँड इट इन अ इझियर मॅनर. हँडरायटिंग करते. फायनान्स. ओके. सो टॅक्सेशन. त्यानंतर मग बँकिंग. हे असे मेजर आहेत. इकॉनॉमीमधले हे टॉपिक झाले. आणखी पण छोटे किरकोळ असतील. सो वी हॅव इम्पॉर्टंट इज बँकिंग अँड आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बँकिंग. याच्यामध्ये येते मॉनिटरी पॉलिसी. व्हेरी इम्पॉर्टंट. मॉनिटरी पॉलिसी ती पॉलिसी असते जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इंडियन एक फायनान्स मिनिस्ट्रीची लोक अशी एक कमिटी आहे MPC म्हणून. ती मॉनिटरी पॉलिसी इज बेसिकली की जी लेन देण असते मार्केटमध्ये त्याची कशी करायची ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सो बेसिकली कसा जो एक हे आहे करन्सीचा फ्लो. RBIचं एकच काम आहे मेंटेन द इकॉनॉमी. ठीक आहे. इकडनं पैसा घेतला तिथे फिरवला तिथे फिरवला असं सर्क्युलेशन ऑफ द मनी. हा RBIचं मेन. सो इट डज दॅट विथ द हेल्प ऑफ मॉनिटरी पॉलिसी. देन अदर मेन फंक्शन पूर्णपणे बँकिंग सगळं ते एक मेजर ॲस्पेक्ट आहे. त्यातले सध्या या मॉनिटरी पॉलिसीला खूप इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. थर्ड इज एक एक्सटर्नल सेक्टर खूप महत्त्वाचं आहे. एक्सटर्नल सेक्टर म्हणजे काय. इथे आपलं ट्रेड येतो. ठीक आहे. एक्सटर्नल बॉरोइंग्स आणि सेल. ठीक आहे. तसंच एक्सटर्नल ट्रेड. इंडिया बाकी देशांसोबत ट्रेड करतो का. ऑफकोर्स. त्याशिवाय आपण सस्टेन नाही करू शकत. एक्सटर्नल ट्रेड त्याच्यामध्ये काय ते इम्पोर्ट एक्सपोर्ट.
इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्सटर्नल, एव्हरीथिंग अबाउट. मग याच्यामध्ये एक्सटर्नल हे पण येतं, डेट म्हणजे लोन, जसं वर्ल्ड बँक IMF कडून आपण घेतो. दिस इज द स्ट्रक्चर. ठीक आहे. सो एक्सटर्नल बॉरोइंग, एक्सटर्नल ट्रेड, एक्सटर्नल डेट, एव्हरीथिंग. सो हे असं असतं की एनी कंट्रीची एनी ट्रान्झॅक्शन आउटसाइड द कंट्री, ऑल सच ट्रान्झॅक्शन, म्हणजे इंडिया ॲज अ कंट्री त्याच्या बाहेरच्या कोणासोबतही केले जातात ते असतात ते ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. सो दिस इज द एक्सटर्नल ट्रेड. हा झाला एक्स्ट्रा. आणि फोर्थ एक आहे फायनान्स. फायनान्स मार्केट. फायनान्स मार्केट. आता अगेन दिस इज ऑल्सो मीडियम टू रेज मनी, किंवा पैसा हे करण्यात एक्सचेंज. सो इट इज फायनान्स मार्केट. मग याने सुद्धा काय होतं, कंपनीज असते त्यांना पैसा कुठनं मिळवायचा आहे, तर दिस इज द वे. स्टॉक मार्केट आपण म्हणतो, शेअर्स घेणे, कुठल्या कंपनीचे विकणे, ट्रेड करणे, ट्रेडिंग असणे. सो दिस इज ऑल अबाउट फायनान्स मार्केट. सो फायनान्स मार्केटमध्ये बेसिकली काय येतं, शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स, हे इन्स्ट्रुमेंट्स आहे याचे. ठीक आहे. हे त्याच्याने आपण घेतो, बट खूप टिपिकल क्वेश्चन याच्यात नाही आहेत युजली. एखाद वीक शेअर, बॉन्ड काय आहे, त्याचे डिफरन्स काय, टाईप्स ऑफ मार्केट. या फायनान्स मार्केट, दिस फायनान्स मार्केट इज डिवायडेड इंटू टू. हे आपण बघणार आहोत पुढे. प्रायमरी आणि सेकंडरी, किंवा मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. सो हे इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणजे कुठे, याचं डिव्हिजन दोन पार्टमध्ये होतं. मनी मार्केट, हा मनी मार्केट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मॉनिटर करतो. मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, जे आपल्याला स्टॉक आणि शेअर माहिती आहे ते या संदर्भातले आहे. ठीक आहे. अँड कॅपिटल मार्केट. नाव आपण जसं जसं शिकूया ऑल्सो गोइंग टू सी द ट्रिक्स, की कसं लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं. जसं की ह्या दोघांमध्ये मनी मार्केट हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेग्युलेट करतात. रेग्युलेटरी बॉडीज, रेग्युलेटर्स असतात, यांना सांभाळतात. आणि ते कोण आहे, टेल मी. कॅपिटल मार्केट, गव्हर्नमेंट जर आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल, तर आता आपण बघूया गव्हर्नमेंट कुठे कुठे येतात. ठीक आहे. गव्हर्नमेंट म्हणजे काय, गव्हर्नमेंट म्हणजे मिनिस्ट्री, राईट. सो इथे कुठली मिनिस्ट्री येऊ शकते पैशाशी रिलेटेड. येस, नॉट ओनली वन, देर आर नॉट टू वन. आयदर इट कॅन बी फायनान्स मिनिस्ट्री, फायनान्स मिनिस्ट्री. वी आर ट्राइंग टू कवर स्लो, एक एक कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय. किंवा मग काय, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे. MCA, तर कुठली, कॉर्पोरेट अफेअर्स. ही दोन्ही गोष्टी पैशाशी निगडीत आहे. आता फायनान्स म्हणजे प्रॉपर आपल्या इकॉनॉमीशी रिलेटेड, पण दिस मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर हे कंपनीजशी रिलेटेड आहे. कंपनीज अँड कॉर्पोरेशन आणि अशा प्रकारचे जे फायनान्स. ठीक आहे. एक कंपनीज ॲक्ट आहे, प्रत्येक कंपनी ही अंडर कंपनीज ॲक्ट उभारली जाते. सर दिस इज द मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे. सो गव्हर्नमेंट जेव्हा आपण म्हणतो तर हे यांच्यापैकी असू शकतं. तर ह्यांच्यापैकी करतं का, नो. कॅपिटल मार्केट, तर हे प्रत्येक वेळी लक्ष देऊ शकतात का, नाही. सो व्हॉट दे डू, दे अपॉइंट रेग्युलेटर. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अपॉइंटेड RBI, ह्या गोष्टींना लक्ष द्यायला. तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अपॉइंटेड, किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अपॉइंटेड SEBI, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हर्षद मेहताचा स्कॅम, त्याच्यानंतर CBI. ठीक आहे. सो SEBI इज द रेग्युलेटर ऑफ कॅपिटल मार्केट, जिथे स्टॉक्स अँड शेअर्स ट्रेड केले जातात. येस, फॉर द बेनिफिट ऑफ द इन्व्हेस्टर्स अँड टू प्रिव्हेंट इनसायडर ट्रेडिंग. असे माल प्रॅक्टिसेस होऊ नये याचे प्रयत्न. बिकॉज पैसा जिथे आला, सो पैसा दोन्हीकडे आहे, राईट. आर यू गेटिंग. सो हे तीन प्रकार आपण मोस्टली इथे असतो, ही युजली आपण नाही नव्हतं, म्हणजे असतात बाकी ट्रेड करणारे. सो क्लॅरिटी मिळते कुठे कुठे आपण डील करतो. इथपर्यंत क्लिअर. सो हा आहे फायनान्स मार्केट्स. इथे आपल्याला क्वेश्चन कुठपर्यंत येतात, 1 लाईनर 2 लाईनर प्रिलिम्समध्ये. यांचे डेफिनेशन्स आणि मॅन्डेट काय. एल्स मनी मार्केट काय आहे, कॅपिटल मार्केट काय, आणि कोण रेग्युलेट करतं, बस. सो पुढे नाही आहे. आणि याचं मग बाकी मेन्समध्ये सुद्धा, मेन्समध्ये असे प्रश्न आपण बघूच या तेव्हा कळेलच. ठीक आहे. जो याच्या आधीचा एस्पेक्ट होता त्यावर येतात अजून क्वेश्चन, दॅट इज एक्सटर्नल सेक्टर. येस,
हां, ह्या एक्सटर्नल सेक्टरवर येतं. का सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आपण सारखं बघत असतो या गोष्टीला. जस्ट न्यूज होती की इंडिया कितीही प्रयत्न केले, इंडिया इज ट्राईंग टू ओव्हरकम चायना हे ते डिपेंडन्सी, बट द ट्रेड डेफिसिट म्हणजे ओव्हर डिपेंडन्सी ऑफ इंडिया ऑन चायना. ठीक आहे. सो अ लॉट ऑफ इम्पोर्ट, याला ट्रेड इम्बॅलन्स पण म्हणतात. जर आपण खूप जास्त इम्पोर्ट डिपेंडंट आहोत तर मग काय होईल, वन डे इफ दे स्टॉप सेंडिंग असतं आपली इकॉनॉमी कोण मिळेल, असं होऊ शकेल. सो हा एक खूप इम्पॉर्टंट एस्पेक्ट आहे एक्सटर्नल ट्रेड, किती लेनदेन करतो. जर आपले इम्पोर्ट जास्त आहे त्याने काय होऊ शकतं सांगा. जर कुठल्याही कंट्रीशी इम्पोर्ट करायसाठी आपल्याला काय लागतं, कॅन वी टेक, वी हॅव टू गिव्ह डॉलर्स. ठीक आहे, डॉलर्स. सो जर फॉर एक्झाम्पल लेट्स जर आपला इम्पोर्ट खूप जास्त आहे तर त्यांनी काय, व्हॉट इज द नेक्स्ट रिझल्ट, डेव्हलपमेंट. अच्छा, दॅट इज द इफेक्ट ॲक्च्युली. जसं जनरल काय होऊ शकतं, कॅपिटल इन्व्हेस्ट. ओके, कॅपिटल इन्व्हेस्ट नाही. सी, इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे लेनदेन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सगळ्यात इम्पॉर्टंट क्रुशियल आयटम ऑफ इम्पोर्ट, याच्याशिवाय आपली गाडी नाही चालू शकत, राईट. पेट्रोल, इट्स अ क्रिटिकल फॅक्टर. ठीक आहे. काहीही होता इंडियाला इम्पोर्ट करावं लागतं कंपल्सरी. उद्या त्याचे भाव 150 रुपये जरी झाले तरी आपण भरणारच आहेत ना गाडीमध्ये. दिस इज ट्रू. बट टू गेट दिस पेट्रोल वी हॅव टू इन्व्हेस्ट फॉरेन करन्सी, डॉलर. आता आपल्याकडे आरबीआयकडे डॉलरची मशीन आहे का, नाही, ऑफकोर्स नॉट. इट मीन्स जर तुम्हाला, इफ इट इज, सी वी आर ट्राईंग टू गेट दिस एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला $100 इंडियाला लागतात दरवर्षी टू गेट, हे आवश्यक आहे. बट वी डोंट हॅव, तर वी हॅव टू अर्न दिस, करेक्ट. मग याकरता आपल्याला काय करणं आवश्यक आहे, एक्सपोर्ट, टू सेल समथिंग सो दॅट इन रिटर्न आपल्याला काय मिळेल, डॉलर. मग एक अशी पेढी असते हां इथे बँकसारखी, तिथे आपण डॉलर स्टोअर करतो, त्याला म्हणतात फॉरेक्स रिझर्व्स. फॉरेक्स रिझर्व. आता इथे लेट्स से की माझ्याकडे 150 फॉरेक्स डॉलर आहेत आणि मला $100 गरज आहे फॉर पेट्रोल. आय एम व्हेरी सेफ. ठीक आहे, अंडरस्टूड इथपर्यंत. तर मी आता म्हणते की जर तुमचे इम्पोर्ट जास्त आहे, इम्पोर्ट खूप जास्त, आता तुमचे जे इम्पोर्ट झाले 100ने आता $200 झाले, पण तुमच्याकडे तर 150 आहे, राईट. मग ह्यानी काय होतं, डेफिसिट. ठीक आहे. सो हा का क्रिटिकल फॅक्टर आहे, सी इम्पोर्ट का महत्त्वाचं आहे, की जर तुम्ही इम्पोर्ट करत गेले तर तेवढे तुमचे डॉलर खर्च होत जातील आणि ते कुठून जाणार आहे, तुमचे फॉरेक्स रिझर्वमधून कमी होत जाणार आहे. अँड ह्याचा सोर्स आपल्याकडे नसतो, वी हॅव टू अर्न इट. अर्न करायसाठी काय करावं लागते, एक्सपोर्ट वाढवावं लागते. मीन्स एनी कंट्री शुड लुक फॉर व्हॉट, एक्सपोर्ट ओरिएंटेड पॉलिसीज. इंडिया इज टॉप नंबर 1 इन मिल्क प्रोडक्शन. पण मी ते दूधवाल्याला विचारले भाव का वाढवले तुम्ही, द रीजन इज तुम्ही टॉप असताना बिकॉज वी ओनली एक्सपोर्ट, बचा कुचा हमें मिलता है. ठीक आहे. एक्सपोर्ट क्वालिटी मँगोज, आपल्या आसा टी, आय वॉज इन आसाम. ओके. सो दे ओनली सेट की आसाममध्ये जे कचरा बसता ना, वी हॅव दिस, आपल्याकडे त्याच्यापेक्षा कचरा आहे तिथेच, बिकॉज एव्हरीथिंग इज एक्सपोर्टेड. आफ्टर एक्सपोर्टिंग वी गेट दिस डॉलर्स, तेव्हा ते रिझर्व्समध्ये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट दिस पेट्रोल. वी आर डिपेंडेंट ऑन इट. अंडरस्टूड. दिस इज द रियालिटी ऑफ इंडियन एक्सपोर्ट इम्पोर्ट. तर आपल्याला नेहमी याला बॅलन्स करायचं असतं. अंडरस्टूड. तो हा एक बॅलन्स, याला म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट. हा टॉपिक आपण बघूया पुढे, एक्सटर्नल सेक्टरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट्स. हवा तुम्ही हा उदाहरण एक वेगळा लिहून घ्या. अँड आय एम गोइंग टू ऑलवेज यूज अ सिम्पल एक्झाम्पल, टोमॅटो आणि दिस पेट्रोल. हा पेट्रोलचा जनरल. ठीक आहे. टायमर होता वाटते. ठीक आहे. तर हा जो एक्सटर्नल सेक्टर आहे याच्यामध्ये आपण ट्रेड बघणार, तर ट्रेडच्यावर काय डिपेंड असणार आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके. सो एक इंटरेस्टिंग थिंग इज व्हॉट, नाव व्हॉट वी हॅव स्टार्टेड, इराणसोबत आपण एक ट्रेडिंग केलं, त्याच्यामध्ये न्यू बार्टर सिस्टम त्यांनी म्हटलं. बार्टर सिस्टम आपल्याला कळतं, आधीच्या काळात गहूच्या बदली तांदूळ, ह्याला बार्टर. पण आता काय होतंय, जर आपण ऑइल घेतो तर वी हॅव टू गिव्ह डॉलर्स, आणि आपले डॉलर खर्च होते, तर त्यामध्ये करन्सीला इम्पॉर्टन्स येतोय. वाय टू गिव्ह दैट इम्पॉर्टन्स, व्हॉट वी डिड, ईरान लेट्स से आपण या कंट्रीसोबत कोलैबोरेट करूँ, आप हमें ऑयल दो, हम आपको राइस देंगे.
दिसते निओ बार्टर. त्यांना ज्याची गरज आहे ती तुम्ही द्या, त्यांची जी आपली बस डॉलरला बायपास. मग त्याची पण व्हॅल्यू वाढणार नाही, आपले रिझर्व्स कमी होणार नाही, आपल्याकडे तर खूप मुबलक आहेत. सिम्पल अंडरस्टूड. काही काही ठिकाणी आपण कसं केलं आहे, काही पेमेंट्स $100 पे करायचे $100मध्ये. तर आपण 60 जे आहे $60च्या ऐवजी एक ते इंडियन रुपीमध्ये केले आणि बाकी डॉलरमध्ये केले. तर जसे जे कंट्रीज आहे अपोजिंग दिस US ते असे करतात. मग रशियासोबत करताना आपण काही आपल्या करन्सीमध्ये करू शकतो, हे आपण अग्रीमेंट्स करतो. या सगळ्यांनी आपण याला बायपास करण्याचा प्रयत्न करतो. नाही तर व्हॉट इंडिया वॉज फेसिंग इन 2013 ऑल्सो वी फेस वन क्रायसिस. ट्विन डेफिसिट्स होत्या, फिस्कल डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट्स. म्हणजे ऑइलच्या प्राईस अमाप होत चालल्या होत्या. तिथे ॲक्च्युअल प्राईस वाढली की त्याच्या आणि डॉलरची पण प्राईस वाढत चालली. मग डबल प्राईस आणि सगळं प्रेशर कशावर येते, फॉरेक्सवर. आणि फॉरेक्स अजून गोष्टींसाठी पण हवं असतं. पण हे जर तुम्ही महागाने जर इम्पोर्ट करताय तर लोकांना पण तर महाग मिळणार. सो इन्फ्लेशन इन द कंट्री इज ऑल्सो इन्क्रीजिंग. किती क्रायसिसमध्ये जाऊ शकतो कंट्री आणि गेला होता. ठीक आहे. फॉर दॅट थिंग वी आर जस्ट फाईन. हे हळूहळू तुम्हाला एक एक कळतं. हे सगळं आपल्याला करंट अफेअर्समध्ये कळतं. पण ते समजण्याकरता आपल्याला बेसिक समजावं लागतं. ठीक आहे. काही दिवसांनी जेव्हा तुम्ही हे न्यूज वाचाल तेव्हा तुम्हाला समजायला की हे असं होतं आहे. ठीक आहे. सो हे आहे एकदम अशी सिम्पल गोष्ट. अँड विथ दिस गव्हर्नमेंट दीज आर द प्रोॲक्टिव्ह अप्रोचेस टू रिप्लेस द डॉलर. टू इंडियन करन्सीला एवढं स्ट्रॉंग करायचं. फॉर एक्झाम्पल तुमच्या तिघांचा ग्रुप केला आणि आपण एक अग्रीमेंट केलं की तुम्ही तिघं इंडियन करन्सी एक्सेप्ट करणार. झालं, मग डॉलरची गरज आहे का, नाही. असे एग्रीमेंट्स. ठीक आहे. हा आहे एक्सटर्नल सेक्टर. 2013 ट्विन डेफिसिट्स होत्या, फिस्कल डेफिसिट आणि कॅड म्हणतात त्याला, करंट अकाउंट डेफिसिट. ठीक आहे. हे सगळं याच्यामध्ये आपण बघूया. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये 2 अकाउंट्स आहेत. सो ही एक मेन असतो हाऊस होल्ड, म्हणजे आय विल शो यू दिस. हे काय असतं. त्यानंतर ही जनरल आपले टर्म्स आहे हे आपण शिकणार आहोत. मग बँकिंग खूप एक मोठा सेक्टर. RBI सगळं हँडल करतो की मनी फ्लो इंडियामध्ये इकॉनॉमीमध्ये कसा असला पाहिजे, करन्सी अँड मनी फ्लो. आणि तिसरा असतो मग एक एक्स्ट्रा अदर सोर्स ऑफ फ्लो काय, एक्सटर्नल सेक्टर आणि फायनल इज द फायनान्स मार्केट. सो ओव्हरऑल आपण समजा एक इकॉनॉमी बघितली, लेट्स से इंडियन इकॉनॉमी. आता तुम्हीच मला सांगा सोर्सेस ऑफ मनी काय आहे. म्हणजे आपण जे आतापर्यंत बघितले ते कोणते मेजर होते. आपण आता बघितलं सगळ्यात पहिले एक असतं हाऊस होल्ड. हे बस आपण सांगूया, हे एक बेसिक आहे, इथनं मनी जनरेट होतो, हाऊस होल्ड. ठीक आहे. दुसरा एक इम्पॉर्टंट असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. इट लुक्स आफ्टर द मनी सप्लाय इन द इकॉनॉमी. मनी सप्लाय इन इकॉनॉमी. ठीक आहे. तिसरा असतो फ्लो. तिसरा कुठला, एक्सटर्नल सेक्टर, म्हणजे फ्लो ऑफ डॉलर. आता लेट्स से की हाऊस होल्डमध्ये एक टिपिकल अमाऊंट माहिती आहे, RBIला पूर्ण माहिती आहे की मी किती पैसा बाहेर टाकला आहे. बट डिस्टर्ब पण करू शकतं, बाहेरून किती इन्व्हेस्टमेंट होते. याच्यामध्ये आपले येतात FDI सुद्धा, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स. या इन्व्हेस्टमेंट्समुळे काय होतं, डॉलर इंडियामध्ये येतो. ठीक आहे. सो दिस कॅन इवन शिफ्ट इट कॅन ब्रिंग अबाउट चेंजेस इन द इकॉनॉमी विथ रिस्पेक्ट टू करन्सी. आता खूप जास्त इन्फ्लो झाला तर इट विल डिस्टर्ब द मार्केट. RBIला पूर्ण माहिती आहे की इथनं किती इथनं किती. मग दिस इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर. 1990 नंतर खूप वाढलं. 1991 आय ऑलवेज सी दिस इयर एज अ रिबर्थ ऑफ इंडियन इकॉनॉमी. एकदम दॅट टिपिकल वन. 19 जुलै वी एक्सेप्टेड LPG. ठीक आहे. ते रिफॉर्म्स तुम्ही खाऊजा म्हणून ऐकलं असेल, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. ठीक आहे. हे LPG आपण जेव्हापासून एक्सेप्ट केलं तेव्हापासून तुम्ही जे जीन्स घालताय, जे कार्टून नेटवर्क बघताय, जे पिझ्झा खाताय, जे नेस्ले यांचे प्रोडक्ट्स, बेसिकली काय केलं आपण, इंडियन इकॉनॉमी वॉज अ क्लोज्ड इकॉनॉमी. आपणच आपल्या ट्रेड करू असं हा दरवाजा आपण ओपन केला फॉर द फॉरेन कंपनीज. त्या फॉरेन कंपनीज दे केम अँड सेटल. देन वी स्टार्टेड कॉलिंग देम मल्टीनॅशनल कंपनीज, MNCs, मल्टीनॅशनल. ठीक आहे. मग ते IT कल्चर. सो ते केम विथ एव्हरीथिंग. मग ते आले, ते सेट झाले, मग ते आपलं मार्केट एक्सप्लॉइट करायला लागले. सो आपण दंतमंजन सोडून पेप्सोडंट. ठीक आहे. असं तर ऑल द चेंजेस हे मे बी तुम्ही लोक ते 90sचे जे किड्स आहेत त्यांना पूर्ण तर ट्रान्झिशन दिसलं आहे
की दूरदर्शनवरून कसं ते MTV चॅनल झालं, लाईक दॅट. ओके, कार्टून नेटवर्क, एव्हरीथिंग, एव्हरी सेक्टर. आधी फक्त एक बजाजची स्कूटर होती, त्याला 4-4 वर्ष नंबर लावा लागत होती, आणि मग आता मग लोकांच्या चॉईसेस वाढल्या. मग फोन्स, केबल, सगळं काही. ते काय झालं, तर मोमेंट वी ओपन द डोअर्स, त्याच्यानंतर झाल्या त्या इन्व्हेस्टमेंट्स, त्या कंपनीज आल्या. ठीक आहे, युजरची चॉईस वाढली आणि इंडियन इकॉनॉमी ओपन पण झाली, ऑल्सो वल्नरेबल टू द एक्सटर्नल शॉक्स. आता काय झालं ना, वी आर टाईट टू द एक्सटर्नल मार्केट. तिथे शॉक बसला तर आपल्याला बसला, असं पण झालं. ठीक आहे, पण हे का करावं लागलं? मग डॉलर कसं अर्न कराल? तुम्हाला पेट्रोल तर पाहिजे ना. येस, सो एक्सपोर्ट्स आर इम्पॉर्टंट. सो इफ यू वॉन्ट एक्सपोर्ट, इफ यू वॉन्ट टू अर्न द डॉलर्स, देन यू हॅव टू डू द ट्रेडिंग, अँड त्याच्यासाठी तुम्हाला सफिशियंट हे पाहिजे, तुम्हाला ओपन करावं लागेल. सो ऑलवेज पडेल. पण याच्यानंतर इंडियाने तसं पाहिलं तर कधी मागे नाही पाहिलं. ठीक आहे, वी ऑल्सो डेव्हलप एक कल्चर एक्सचेंज झाला इथे सगळीकडे, अँड वी ऑल्सो हॅव ॲक्च्युली सीन द बेनिफिट्स ऑफ इट. तर हा एक खूप माइलस्टोन आहे LPG. आणि देन एक फायनल सेक्टर कुठला असतो त्याच्यानंतरच मग आपण ते तो फायनान्स मार्केट. सो पूर्ण इकॉनॉमीला एका नटशेलमध्ये जर टाकायचं असेल तर हे 4च सोर्स आहेत. याच्या व्यतिरिक्त कुठेच काय नसतं. त्याच्यात मग नवीन व्हर्च्युअल करन्सीज, बिटकॉइन आणि सगळ्या. ठीक आहे, सो दिस इज द एकदम इन नटशेल सोर्सेस ऑफ दिस मनी. सो बिग पिक्चर क्लिअर झाला तुम्हाला. देन आपण मग एकेका याच्यात हे स्टडी करणार. ओके, स्टील हा प्युअर इकॉनॉमीचा पार्ट. इतकं तुम्ही नोट डाऊन केलं. वर्क करतोय AC. ओके, सर हा झाला एक इकॉनॉमीचा. बट एक मेन्स पर्स्पेक्टिव्हने आपल्याला काय असतो, वी हॅव सोशो इकॉनॉमी. त्याच्यामध्ये अजून दुसरे टॉपिक असतात. सो प्रीमध्ये आपण हे सगळे टॉपिक जे लिस्ट आउट केले हे स्टडी करतो, आणि ह्याचे मग अदर एस्पेक्ट्स विल सी द मेन्स. ह्याच्यामध्ये जर प्रिव्हियस क्वेश्चन मी या स्लाइडमध्ये तसे नाही केले, बट कुठले कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात प्रिव्हियस प्रिलिम्सचे, जस्ट क्वेश्चन्स जे युजली येतात ते फर्स्ट ह्याच्यावर GDP हमखास प्रश्न असतो की इंडियाची GDP किती आहे, हाऊ मच, व्हॉट आर द डेफिनेशन. असं की GDPचा अर्थ काय होतो, GNPचा अर्थ काय होतो, टर्मिनॉलॉजीजवर तसं असतं. किंवा ट्रेंड्स येतात. याचा जो डेटा आपल्याला मोस्टली स्टडी करायचा असतो तो इकॉनॉमिक सर्वे. इकॉनॉमिक सर्वे बजेटच्या आधी पब्लिश होतो. दिस इज पब्लिश बिफोर द बजेट. सो वी हॅव टू टेक इनपुट्स फ्रॉम द इकॉनॉमिक सर्वे टू स्टडी दिस थिंग. ओके, मग याच्यात आपल्याला ट्रेंड अनालिसिस दिसतं, आणि UPSCचा एक पॅटर्न असतो की ट्रेंड विचार. फॉर एक्झाम्पल लास्ट 5 इयर्समध्ये इंडियाचा GDP एक अप अँड डाऊन आहे, किंवा द रिकव्हरी इज V शेप रिकव्हरी, ही फ्लक्च्युएटिंग आहे, स्टेबल आहे, असं प्रत्येक बाबतीत. ओके, सो ट्रेंड इकॉनॉमीची खासियत आहे. दे लास्ट इन ट्रेंड्स 5 इयर 10 इयर. मग हा मिळतो कुठे, इन इकॉनॉमिक्स. मग इकॉनॉमिक सर्वे प्रत्येक सेक्टरबद्दल असतं. फायनान्स, बँकिंग, ॲग्रिकल्चर. अनदर इज दिस नॅशनल इन्कम. सी, फेवरेट टॉपिक इज इन्फ्लेशन. ठीक आहे, सो लास्ट 2 इयर्समध्ये खूपच जास्त इंडियाची इन्फ्लेशन हाईक झाली होती. इवन होलसेलमध्ये पण झाली होती. रशिया युक्रेन क्रायसिसमुळे काय झालं, त्याच्या आपल्या बेसिक नीड्स आहेत तिथे स्टक झाल्या. ठीक आहे, बिकॉज ऑफ दॅट अननेसेसरली देर वॉज इन्फ्लेशनरी प्रेशर इन इंडिया. त्याच्यामुळे सो ह्यावर जे क्वेश्चन्स आहे इन्फ्लेशनचे त्याचे हाऊ टू कर्टेल. बट पुन्हा ट्रेंड्स. मग इंडियामध्ये लास्ट हायएस्ट इन्फ्लेशन या वर्षात 1970s होती, त्यानंतर आत्ताच आहे. इट्स मी. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. देन कम्स बजेट. याच्यामध्ये असते इन्कम. एकदम टिपिकल क्वेश्चन असतात. व्हॉट आर द सोर्स ऑफ इन्कम फॉर गव्हर्नमेंट. ठीक आहे, चला मी तुम्हाला सिम्पल क्वेश्चन विचारते. सोर्सेस तुम्ही लिहून काढा. सोर्सेस ऑफ इन्कम फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंडियन गव्हर्नमेंटसाठी काय असेल सोर्स? येस, व्हॉट आर द सोर्स ऑफ इन्कम? तुम्ही लिहा, तुम्हाला काय वाटतं, असं इमॅजिन करा, आजूबाजूला ऑब्झर्व की काय असू शकतं, काय असतं.
वाटतं बाहेर तरी थंड आहे थोडं. एक तास. 1 तासाने. 1:15 4:30 संपतो. हां ठीक आहे. हां सांगा सोर्सेस ऑफ इन्कम. कुठून की फ्रीमध्ये द्या सगळं. कुठून असं हे ऑब्झर्वेशनवर आहे. ठीक आहे. कुठे काय जाणवतं तुम्हाला. व्हॉट इज इट. टॅक्सेस. येस. सोर्स ऑफ इन्कममध्ये टॅक्सेस. आणखी. ओके. सो सोर्स ऑफ इन्कम बघूया आपण. गव्हर्नमेंटची सोर्स ऑफ इन्कम. सो बेसिकली आपण याला कसं डिवाइड करतो. एक टॅक्स हे मेजर आपण म्हणतो. ठीक आहे. टॅक्सेस. तर एक जर टॅक्स झाले तर दुसरे आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू. ठीक आहे. नॉन टॅक्स रेव्हेन्यू हे जस्ट आपल्या डिस्कशनवर बेस्ड आहे. ओके. आय एम नॉट एक्सपेक्टिंग यू टू आन्सर. इट्स अन ऑब्झर्वेशन. डिफरंट टॅक्स आपल्याला लावतात. दोज आर द वन लाईक इन्कम टॅक्स अँड अदर टॅक्सेस. तर यामध्ये एक 2 डिव्हिजन येतात. वन इज डायरेक्ट टॅक्स अँड अदर इज इनडायरेक्ट टॅक्सेस. अच्छा मला एक सांगा GST हा टॅक्स आहे का. आहे. गुड आहे. सो इज इट डायरेक्ट टॅक्स और इनडायरेक्ट टॅक्स. कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये अचानक असं विचारून टाकतात. अच्छा का. आपण जी घेतो त्याची व्हॅल्यू वाढवून टाकायची त्यानंतर त्याची टॅक्स वाढवून टाकायची. नाही असं नाही. बघा डायरेक्ट आणि इनडायरेक्टला आपण कसं वापर केलं. सिम्पल. डायरेक्ट टॅक्सचा अर्थ होतो जो आपण स्वतः जाऊन पे करतो आणि ज्याचं बर्डन दुसऱ्यावर नाही थोपवू शकत. तसं इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स ते व्यक्तीवर लागतो की नाही. ऐश्वर्यावर एवढा इन्कम टॅक्स लागलाय तर तिच्या हजबंडवर शिफ्ट करू शकते का ती. नो. यू कॅनॉट शिफ्ट द बर्डन अँड यू गो अँड पे. इनडायरेक्ट इज ऑलरेडी included of all taxes, inclusive of all taxes. तो इनडायरेक्ट आहे तसं. आणि त्याचं बर्डन कॅन बी शिफ्टेड. फॉर एक्झाम्पल मी हा पेन विकत घेते इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सेस. म्हणजे मी ऑलरेडी ते पे केलं आहे की नाही. पण मी ठरवलं मला आता नाही घ्यायचं आहे. हिला घ्यायचं आहे. मग नाव आय एम शिफ्टिंग द बर्डन. सिम्पल. एवढा डिफरन्स. ठीक आहे. तर GST आलं लक्षात. हे इनडायरेक्ट अँड डायरेक्ट असे 2 आहेत. प्रॉपर्टी टॅक्स आपण पे करतो. येस. त्याचे पण भरपूर टाईप आहे. डायरेक्ट इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी, वेल्थ, गिफ्ट हे सगळे होते. पण आता ते एक करत आपण खारिज केले आहे. ना नॉन टॅक्स येतं. व्हॉट आर द सोर्स ऑफ नॉन टॅक्स. याच्या व्यतिरिक्त काय रेव्हेन्यू सोर्सेस आहे. ट्रेड जे म्हणतात तुम्ही. गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस याचे जे हे दोन्ही ट्रेडिंग म्हणजे एक्सटर्नल अँड डोमेस्टिक. ठीक आहे. अँड येस इनकमिंग रिसीट्स काय काय असतात. नॉन टॅक्स रेव्हेन्यू असू शकतं. लोन्स अँड ॲडव्हान्सेस हे इन्कम आहे. जे ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात बघा रेल्वेच्या तिकीटच्या मागे पॅराशूटची ॲड आहे. दॅट इज अ रेव्हेन्यू. ॲडव्हर्टाइजमेंट्स. अजून बघा थोडंसं ऑब्झर्व करा. गव्हर्नमेंट स्कूल कॉलेज असतात ना. फ्रीमध्ये असतात का. नो. येस. गव्हर्नमेंट कॉलेज दे टेक फीज. ग्रँट मिळतं काय मिळतं बरोबर. फीज पेनल्टीज. फॉर एक्झाम्पल एज्युकेशनमध्ये जी फीज असते फीज त्यानंतर पेनल्टीज आपण देतो. चार्जेस. आता इलेक्ट्रिक बिल इज अ सोर्स फॉर दॅट MSEDCL. बिल्स येणं. ठीक आहे. आपल्याला कुठली पेनल्टी लावणे हे सगळे रेव्हेन्यू सोर्सेस आहेत त्यांचे. बेस्ट इन्व्हेस्टमेंट्स नाही. इन्व्हेस्टमेंट कसं हे यांची इन्व्हेस्टमेंट आहे ना. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ठीक आहे. RBIकडे. येस. सो गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. सो दे आर गेटिंग दे इज अ वे ऑफ रेझिंग द मनी. येस. मग याच्यामध्ये असणार त्यांचं ट्रेजरी बिल्स. ट्रेजरी बिल्स हे ट्रेजरी बिल्स काय असतात. गव्हर्नमेंटला 100 crore रेज करायचे तर 100 crore आपण देणार आणि आपल्याला ट्रेजरी बिल मिळणार 30, 60, 90 डेजसाठी. ठीक आहे. तर ते इट इज ऑल्सो सोर्स. इन्व्हेस्टमेंट्स हे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स.
फीज आणि पेनल्टीज असे अनेक असतात. आपल्याला फाईन लावणे, हे लावणे. बेस्ट सोर्स RTO वाले, गाडी उचलण्याचं सगळ्यात सुपरफास्ट काम. एवढं तर कुठलंच डिपार्टमेंट एवढं फास्ट काम आहे, प्रॉम्प्ट काम नाही करत जेवढे ते करतात. आणि ते म्हणजे त्यांनी नाव बदलायला पाहिजे, रेव्हेन्यू सोर्स, रेव्हेन्यू डिपार्टमेंट बनायला पाहिजे. एवढं एक होतं. सो नॉन टॅक्स. अँड वन ऑफ द इम्पॉर्टंट इज इथे एखादी वस्तू आपण सेल करतो, प्रॉपर्टी, तर पैसे भेटतात. तर गव्हर्नमेंटचे 2 गोष्टी होतात बघा इथे. वेन एव्हर दे सेल देअर असेट्स, ठीक आहे, ते, आणि वेन एव्हर दे गिव्ह अप देअर राईट्स, एक तर आपण डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो त्याला. ठीक आहे. सो एक तर इथे झालं असं की प्रायव्हेटायझेशनच्या वेळी, ओके, आणि ॲसेट्स विकल्यावर. सो बेसिकली असेट्सचं सेल, याच्यानंतर काय होतं, प्रोसीड्स ज्या येतात त्याच्या, त्या इकडे गव्हर्नमेंटला, याला कॅपिटल रिसीट्स म्हणतात की प्रोसीड. तर एखादं बिल्डिंग आहे, गव्हर्नमेंटची लँड आहे, प्रॉपर्टी आहे, ते सेल केल्यावर जे मिळतं ते एक इन्कम झाली. जसं आपण गोल्ड विकल्यावर पैसे मिळतात तसं. अँड अनदर इज इम्पॉर्टंट, जी सध्या चालते, डिसइन्व्हेस्टमेंट. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे लेटची एक कंपनी होती आमची, आम्ही याच्यातनं हक्क काढून घेतले आणि प्रायव्हेटला दिली असं. तर हे याचे पैसे मिळतात, त्याचं डिसइन्व्हेस्टमेंट. रेल्वेज, हा, रेल्वेज इज सोर्स ऑफ अर्निंग. रेल्वेज नाही ना, रेल्वेज नाही. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं की याच्यात त्यांनी लेटच्या आधी त्यांचा 100% राईट होता, पण आता 50च्या कमी झाला, म्हणजे पूर्ण ओनरशिप नाही सोडली आहे अजून. त्याच्यातही टाईप्स आहे, स्ट्रॅटेजिक की फुल असं. नाही आहे. कुठलं रेल्वेचं का? नो, स्लोली ते प्रायव्हेटायझेशनकडे आहे. हां, हे डिसइन्व्हेस्टमेंट नाही आहे. हां, डिसइन्व्हेस्टमेंट. आपण हा 1 बाय 1 टॉपिक्स बघूया. आता फक्त इट इज अ सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे सिम्पल, ह्या बिल्डिंगमध्ये माझा आता एवढाच हक्क आहे, तर मी एवढा सेल केला तर मला पैसे मिळतात. किंवा मी राईट सेल केले, मी त्यात पार्टिसिपेट नाही करणार, बट स्टिल इट इज अंडर माय नेम. आलं तसं हे डिसइन्व्हेस्ट, पैसे मिळतात ना मला. दिस थिंग. हे कसं होतं, सेलिंग द असेट्स, विकून दिलं. ही बिल्डिंग होती, विकून दिली. खूप अशा गोष्टी गव्हर्नमेंटने केल्या आता. ते मागच्या इलेक्शन बजेटमध्ये हेच त्यांना म्हटलं होतं सगळ्यांनी की जसं घराचं सोनं विकून घर चालवतंय, असं करताय तुम्ही असं. मग त्याच्यामध्ये काय काय तुमच्या इन्शुरन्स कंपनीज, हे ते सगळं तुम्ही विकताय असं. ठीक आहे. दिस हे 1-2 वेगळे, बाकी आता किरकोळ आहेत. ठीक आहे. सो टॅक्स अँड नॉन टॅक्स. नॉन टॅक्समध्ये मेन असतो लोन्स, डिसइन्व्हेस्टमेंट्स, ॲसेट्स, आणि बाकी सगळे हे झाले सोर्स ऑफ इन्कम ऑफ. बाकी नंतर मग तेच पुन्हा RBI सुद्धा इन्व्हेस्ट करतात. RBI इज ऑल्सो वन ऑफ द सोर्स. ते काय करतात, फॉरेनमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतात, जे इन्कम हे झालं एव्हरी इयर दे ट्रान्सफर द सरप्लस टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बिकॉज RBI इज द बँकर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. असा तो सरप्लस क्रॉर्समध्ये असतो. ठीक आहे. सो जस्ट एक एक्झाम्पल होतं हे. सो जस्ट गो थ्रू आतापर्यंत जे पाहिलं, मग आपण मेन्स सिलेबस याचे क्वेश्चन्स आपण जसे काही टॉपिक्स होतील ना तेव्हा आपण करूया, बिकॉज वी आर येट टू स्टार्ट ना. त्यानंतर आता तुम्ही जे जे टॉपिक्स लिहिलेत एकदा बघा, अँड देन विल सी द मेन सिलेबस. आता झाला का? सो एटलीस्ट आतापर्यंत इकॉनॉमी कसं वाटलं? डोएबल आहे? नसलं तरी करायचंच आहे. सो ते ना फक्त एकच रूल आहे की कोई भी हमारा वीक पॉईंट नाही होना चाहिए. कुठलाच एक वीकनेस नसला. ठीक आहे, इझी आहे, होऊन जाईल. ओके, आता मेन्स सिलेबस खरं तर इझी आहे. हे जे आपण कन्सेप्च्युअल गोष्टी आतापर्यंत ज्या प्रीसाठी आपण वाचतो, ओके, आणि आता आपण मेन्सचं फक्त एक बघूया की काय आहे सिलेबसमध्ये. हे 4 ॲस्पेक्ट्समध्ये, जर लेट मी शो यू द सिलेबस फर्स्ट. Indian economy and the issues. Indian economy and the issues related to planning, mobilization of resources, growth, development, employment.
ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण प्लॅनिंग हे जस्ट सी की कसं वेगळं आहे. इन्क्लुसिव्ह ग्रोथ इन इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट, की आर वी एबल टू गिव्ह, जसं मी म्हटलं की इंडियाची GDP ट्रिलियन्समध्ये आहे, बट अनएम्प्लॉयमेंट पाहता, भूकमरी जे सगळं बघता, इट इज नॉट कन्वर्टेड इन टू दोज गुड्स. सो इन्क्लुसिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग. सो सी हा इश्यू हा वर्ड तुम्हाला खूप ठिकाणी दिसणार आहे सिलेबसमध्ये. सो दे वॉन्ट यू टू थिंक ऑन द पॉलिसी मेकिंग, की तुम्ही काय करणार आहे याला ॲड्रेस करायला. ठीक आहे. तर इथे थोडंसं कसं आहे, होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आहे मीन्समध्ये. तिथे ते कन्सेप्ट समजल्यावरच हे कळेल ना. आणि जेव्हा तुम्ही ते समजाल आणि वेन यू स्टार्ट रीडिंग न्यूजपेपर आफ्टर दॅट, द अंडरस्टँडिंग यू विल गेन, दॅट इज वॉट दे वॉन्ट. आणि हे मग तुम्ही लिहू शकणार आहात. गव्हर्नमेंट बजेटिंग, वॉट एव्हर जस्ट टाईप्स अँड ऑल, याच्यावर पण इथे मेन्समध्ये येतात. आता हा दुसरा पार्ट हा पूर्ण वेगळा आहे. सो दॅट इज वाय सी इथे पूर्ण ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे. सो जो आपला GS2चा सिलेबस जो आहे, दिस इज अ पार्ट ऑफ GS3. याच्यामध्ये 3 सब्जेक्ट येतात, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक अँड सिक्युरिटी. त्यातला इकॉनॉमीमध्ये 2 आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट क्लिअर लिहिलं आहे, त्यामुळे इट इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड दिस इज ॲग्रिकल्चर. सो मी याला ॲग्रो इकॉनॉमिक्स म्हणते. ॲग्रिकल्चर म्हणजे अगदी तसं ॲग्रिकल्चर पण इकॉनॉमीशी रिलेटेड. ओके. जनरलिस्ट अप्रोचने ॲग्रो इकॉनॉमिक्स आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, बिलकुल डिफाईंड आहे. तर हा पण याच्या अंडर अभ्यास करणार आहे. बेसिकली दिस इज द ट्रिक. आणि तिसरा याचा जो एस्पेक्ट येतो तो आहे लँड रिफॉर्म्स. लँड रिफॉर्म आपण याच्यात अभ्यास करणार आहोत. लँड रिफॉर्म्स हे थोडेसे जुळलेले आहेत. ओके. आणि चौथा वेगळा आहे इंडस्ट्री, बिकॉज दिस इज ऑल्सो द इम्पॉर्टंट पिलर ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंडस्ट्री. म्हणून इंडस्ट्री रिलेटेड थिंग्स. मग याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स कसे असतात, टाईप्स ऑफ इंडस्ट्री, इंडियाची पॉलिसी काय होती आफ्टर इंडिपेंडन्स, तर हे याचे मेजर डिव्हिजन्स आहेत. एक्झॅक्टली असंच त्यांनी सिलेबस दिला, आपण त्याला या 4 याच्यात केलं. जेव्हा पण वेन यू विल स्टडी, नाउ डेज वी स्टडी ॲग्रिकल्चर इज अ डिफरंट टॉपिक और सब्जेक्ट ऑफ 3 to 5 lectures, because as the prelims is also Indian Forest Service prelims. That is why if you have seen, the proportion of forest thing has increased now. 2021च्या पेपरमध्ये 9 क्वेश्चन ॲग्रिकल्चरवर होते आणि टफ. वन ऑफ माय फ्रेंड वॉज इन नाबार्ड, वॉज सो हॅपी, ऑलरेडी वर्किंग इन नाबार्ड, सगळे प्रश्न इझिली येत होते. सो दिस नो गॅरंटी. त्यामुळे तेव्हापासून सगळे लोक स्टार्टेड प्रिपेअरिंग ॲग्रिकल्चर इज अ कॉम्पोनेंट. ठीक आहे. सो तो बघले. तर ॲग्रो इकॉनॉमी आपल्याला याच्यात अभ्यास करतो. ओव्हरऑल याच्यातनं बघितलं तर देर आर चान्सेस याच्यामध्ये एक अराउंड 100 to 110 मार्क्सचे क्वेश्चन्स येऊ शकतात. पण एवढे टॉपिक्स आहे याच्यात. आता 250चा एक आहे ना, त्याच्यात मेजर चंक आहे, मग एन्व्हायरमेंट आणि छोटे इंटरनल सिक्युरिटी आणि सायन्स. सो मेजर इथे येतं. इकॉनॉमी इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट्स वाय. आणि इथे जे क्वेश्चन असणार ना, हे सगळे बिलकुल असेवाले, दिस वर्सेस दॅट, मग असं असतं तर काय होणार, ठीक आहे, असं इंडियाची ही पॉलिसी कशी असणार, लाईक दिस. आता लँड रिफॉर्म्स हा एक सेपरेट टॉपिक आहे आणि इंडस्ट्री रिलेटेड. तर हे टॉपिक्स आपण बघू. सी आता बघा, हा आहे तो सेकंड ॲस्पेक्ट, दॅट इज ॲग्रिकल्चर. सो सी हिअर, एकदा तुम्ही जस्ट हॅव अ लुक ॲट इट. सो कॅन यू सी प्युअर ॲग्रिकल्चर आहे का. तुम्ही जर बघाल तर ॲग्रिकल्चरच्या पेरिफेरल गोष्टी आहेत तिथे, राईट. जसे की बघा, इरिगेशन सिस्टम, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग, कारण या सगळ्यांचा इन्फ्लुएन्स असतो त्या प्रोड्यूसवर, त्याच्या रेट्सवर. ठीक आहे. त्यानंतर खालचे बघ, हे ॲक्च्युअल इश्यूज आहेत बिलकुल सगळे, आणि त्याच्यावर इतके क्वेश्चन्स असतात आणि ह्याला तुम्ही रिअल लाईफमध्ये समजणं गरजेचं आहे. इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही न्यूजपेपर्समध्ये ह्याला एक फर्स्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट, कीप ऑन रीडिंग ऑन दॅट अँड डू फॉलो द स्कीम्स. Government of India have launched at least one scheme for everything. So whenever you read scheme, try to connect with the syllabus. I can use this.
किंवा असं समजा हो याच्यासाठीच तर ही स्कीम आली आहे. सो द मोमेंट यू राईट स्कीम्स इन युअर रेफरन्स आन्सर त्याचं वेटेज वाढतं, ऑथेंटिसिटी वाढते. ओके, अजूनही तुम्ही जसं बघू शकता की सबसिडीज, मिनिमम सपोर्ट प्राईस हे दिसत असतं की एनिवे. आता नेक्स्ट टाइम हळूहळू जसं तुम्ही न्यूज वगैरे वाचाल, वेनेवर आय विल बी टीचिंग, तुम्हाला मला सांगायचं की विच स्कीम इज रिलेटेड, काय आलं आहे सध्या करंटमध्ये त्या टॉपिकशी रिलेटेड. पीडीएसशी रिलेटेड आता चालू होतं. हां, पी डी एसशी रिलेटेड जसं त्याला इलेक्ट्रॉनिक करण्याचं हे वन रेशन कार्ड, हां वन कार्ड. आणि फार्मर्सचे डिमांड होते पीडीएस सिस्टमसाठी हरियाणा. हां तिकडे येस ते आपण आहे दिल्लीमध्ये चालली होती. 3. हां, आणि आपलं मेनली पी डी एसपेक्षा ते हे होतं 3 जे पी एम आशा स्कीम जी आहे ती आहे मिनिमम सपोर्ट प्राईस, म्हणजे जे त्यांना पैसे मिळत नाही मिळतात हे होतात. एक तर पहिले त्याला हे केलं आपण डिजिटल केलं, आणि मिनिमम सपोर्ट प्राईसमध्ये जे गॅप आहे त्याला भरायसाठी पी एम आशा नावाची स्कीम आहे. याच्यामध्ये काय होतं की लेट्स से की मिनिमम एम एस पी डिसाईड केली जी की असेल 600 आणि ती 400पर्यंत मिळत आहे, तर डायरेक्टली अकाउंटमध्ये 200 जाते अशी, म्हणजे टू ॲड्रेस इवन मोर कन्सर्न्स. सो वॉट आय एम ट्राईंग टू से की नेक्स्ट जेव्हा वाचाल तुम्ही हे, तेव्हा जेव्हा यू कम अक्रॉस द स्कीम्स, जस्ट ट्राय टू, दिस इज द पॉईंट वेर यू इंटरकनेक्ट द सिलेबस. हा डिफाईन्ड सिलेबस आहे UPSCचा, ठीक आहे. सो जस्ट गो थ्रू, आणि क्वेश्चन जर तुम्ही बघाल तर तेव्हा लगेच तुम्हाला लिंक करता येईल की सी. सो फर्स्ट, मेजर क्रॉप्स, क्रॉपिंग पॅटर्न इन वेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, different types of irrigation system, storage, transport, very critical points. See, so अजूनही India is facing the challenge of what we can say scarcity of cold storage. कोल्ड स्टोरेज अवेलेबल नसल्यामुळे फिश आणि असे पेरिशेबल आयटम आपण एक्सपोर्ट क्वालिटीचे मेंटेन नाही करू शकत. वी डू नॉट गेट द रिटर्न्स, आणि पेरिशेबल असल्यामुळे लॉसेस, ठीक आहे. ही ती इन्व्हेंटेड. सिमिलर इज अ ट्रान्सपोर्ट. मग इंडस्ट्री कुठे असल्या पाहिजे, लोकेशन ऑफ द इंडस्ट्री कुठे असलं पाहिजे, नियर द रॉ मटेरियल, नियर द सोर्स, ठीक आहे. तसं मार्केट इज अ डिफरंट फॉर ॲग्रिकल्चरच्या मार्केटचे इश्यूज खूप मोठा टॉपिक येतो, ठीक आहे. मग कसे मिडलमॅन्स, हां मिडलमॅन, येस दॅट इज डायरेक्ट फार्म टू फोर्क पॉलिसी. आता तुम्ही इथे बघत असाल की किती शेतकरी डायरेक्टली आपलं घेऊन ते व्हॅन्समध्ये आणतात. सो दॅट इज द वे. हे ते इश्यूज आहेत. देन issues and related constraints, e-technology in the aid of farmers. यांच्या हेल्पसाठी कॅन वी यूज सम e-technology. एखाद दोन ॲटलिस्ट मला सांगा, इफ यू कॅन रिकॉल. e-technology काय असू शकते? हां, येस येस ॲप्स आहेत. PM एक किसान ॲप पण आहे, किसान क्रेडिट कार्ड आहे, मेसेज येतो. अजून अच्छा इफकोचं, हां त्यांचं आहे इफकोचं. आणि टेक्नॉलॉजी बघितलं तर अजून काय आहे, हाऊ टू यूज टेक्नॉलॉजी ऑन, करेक्ट, ड्रोन्सने स्प्रेडिंग फॉर द फर्टिलायझर, त्याच्याने कशी हेल्प झाली आहे, ॲक्युरेट आहे. आणि मेनली केमिकल फर्टिलायझरचा जो हार्मफुल इम्पॅक्ट आहे आपल्यावर बॉडीवर, तो त्याच्यापासून वी आर सेफ. आणि त्याचं जे प्रपोर्शन आहे ते ड्रोन व्यवस्थित प्रपोर्शनेट टाकतोय ना, त्यामुळे सॉईलला पण इश्यू नाही आहे आणि वी आर सेफ डिसीज याच्यापासून. आणि मॅपिंग पण होऊ शकते त्याने व्हायची. अजून स्प्रिंकलची जी टेक्नॉलॉजी आहे ती एक डिफरंट, हां. आणि एक अजून त्याचं एक नाव छान असं आहे, नागपूर साईडला त्यांनी लावलं आहे की प्रॉपर प्रपोर्शनेट एक, आणि वेदर सिस्टमचं पण तो सांगतो. तसे असे खूप टूल्स आपण लावले. त्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये हरियाणामध्ये कोणता इश्यू आहे मोठा, काहीतरी आहे विच इज क्रिएटिंग लॉट ऑफ पोल्युशन, स्टबल बर्निंग. म्हणजे उरलेलं जे असतं त्याला स्टबल म्हणतात, त्याला ते जाळून टाकायचे, तर खूप धुवा व्हायचं आणि त्याच्यामध्ये दिल्लीचं पोल्युशन खूप वाढलं आहे. रिझन वॉज हरियाणा स्टबल बर्निंग इन विंटर सीझन बिकॉज ऑफ द फॉग, तो खूप वाढतो, ठीक आहे. मी तुम्हाला दाखवेल प्रॉपर त्याच्यासाठी. हां हरियाणा बॉर्डर्स नाही, ते त्यांचं जे आफ्टर हार्वेस्ट उरलेलं असतं ना फीड स्टॉक्स, हां जास्त तिथे तो खूप दिसतो. हां नाही बाकी याच्यात नाही, बाकी याच्यात ते करतात, पण त्याचं होतं असं की तिथे जो कोहरा असतो टिपिकल टाईम असतो विंटर्समध्ये, फॉगमध्ये मिक्स होतो तो, म्हणून त्याचं जे प्रॉपर हे दिल्लीला जास्त, त्याचं मेट्रो ऑलरेडी पोल्युशन आहे. सो ॲक्च्युली सुप्रीम कोर्ट डिरेक्टेड दिल्ली फॉर दिस, बट दिल्ली CM ही सेड की इट इज बिकॉज ऑफ हरियाणा स्टबल बर्निंग अँड इट इज ट्रू. बिकॉज ऑफ दॅट वी आर फेसिंग नाव इट इज अ क्रिमिनल ऑफेन्स. असं करा. पण मग त्याचं जे सोल्युशन काढलं दॅट इज अ टेक्नॉलॉजी.
अँड इट इज अ हॅपी सीडर टेक्निक मशीन. त्यांना कंपल्सरी असं नाही पण यूज करायला सांगितले अँड दे हॅव स्टार्टेड युजिंग. मी इफ वी गेट टाइम आय शो यू की हाऊ इट वर्क्स. हॅपी सीडर टेक्निक. ओके, तर त्याच्यामध्ये ते स्टबलला तिथेच स्प्रेड करतात. मल्चिंग विच हॅपन्स टू द सॉईल है ना, ते होतं ॲग्रिकल्चर बेस होतं तेच असेल वागट. ठीक आहे, मग तुम्ही ते इश्यूजच्या वेळेस चांगले इनपुट द्याल. ओके, सर स्प्रेड करतात आणि मग वॉटर लॉस म्हणजे भरपूर बेनिफिशियल झाले. दॅट इज हॅपी सीडर टेक्निक. इट इज अ काइंड ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, असे खूपसे आहेत आपण काय. स्टील आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग याच्यासाठी अजून अवर पीपल आर नॉट रेडी. ही बल्क प्रोड्यूस झालं तर काय, तर हे झालं इथपर्यंत. Now, why this cropping pattern in various parts of the country? What do we understand by this? Cropping pattern. Cropping pattern. सांगा. जास्त क्रॉप्स कोणता हां. देश जास्त हे करतो? ओके, त्यामुळे क्रॉपिंग पॅटर्न. ओके, त्याच्यात खूप टाइप्स आहेत क्रॉपिंग पॅटर्न. एका अमाऊंट ऑफ लँड मध्ये तुम्ही किती क्रॉप्स द डायव्हर्सिटी, व्हेरायटी अँड पॅटर्न. ठीक आहे, विथ टाइम अँड स्पेस. कधी कधी होऊ शकतं 2 क्रॉप्स असे, कधी अल्टरनेट, हा एक अल्टरनेट असे, कधी मोनोक्रॉप. आयदर मोनोक्रॉप, इंटरक्रॉपिंग, मल्टी क्रॉपिंग, मल्टी लेअर क्रॉपिंग. दीज आर द क्रॉपिंग पॅटर्न. बट सी, आता हे झालं टाइप्स ॲग्रिकल्चर. बट इन द मेन्स वाय दिस टॉपिक इज हिअर, क्रॉपिंग पॅटर्न इन वेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री. वेन वी से दॅट, दिस इज बिकॉज सी, इंडियामध्ये जर इफ यू नो दॅट अबाउट ग्रीन रिव्होल्युशन ऑर समथिंग, फक्त व्हीट अँड राईस हे 2च क्रॉप ग्रो होते फक्त, मेजर स्टेपल, म्हणजे दुसरे दिसायचेच नाही. सो ओनली अँड ओनली. मग त्याच्याने काय होतं, टिपिकल ते रिसोर्सेस यूज होतात, राईट, एक्सप्लॉइट होतात. आणि तसं झालं आहे. म्हणजे इंडियाचा क्रॉपिंग पॅटर्न ग्रीन रिव्होल्युशनमुळे बदलला अशी आर्ग्युमेंट आहे. आणि मग असे क्वेश्चन येतात डायरेक्टली. सो दिस इज दॅट क्रॉपिंग पॅटर्न की आता मग कोणी हे नाही. इनफॅक्ट अनदर थिंग वॉज कॅश क्रॉप्स यांना ग्रो करायसाठी, लाईक शुगर केन. जर लातूरवाल्यांनी म्हटलं की आम्ही शुगर केनच लावतो, तर कसं व्हायचं, राईट. सो वॉटर स्कार्स रिजन्स, ओके, इफ दे स्टार्ट, मग काय होईल त्याचं. सो व्हॉट हॅपन की त्या ग्रीन रिव्होल्युशनमुळे एक टिपिकल नॉर्थ इंडियाचा जो हा पार्ट आहे ते फक्त ग्रोथ ऑफ दिस, मग तेच ग्रो झाले. ह्याने सगळीकडेच इफेक्ट होतो. नॉट ओनली क्रॉप दिस थिंग लँड, बट प्राइजेस, अवेलेबिलिटी ऑफ अदर थिंग्स, आणि कसं हे करायचं. पण स्लोली आता डायव्हर्सिफिकेशन आलं आहे. वी आर प्रमोटिंग, नॉट प्रमोटिंग मोनोकल्चर. एकच क्रॉप नको, डायव्हर्सिफाईड क्रॉप. आता तुम्ही बघा किती ओट्स कधी बघितले होते? नो, आता आहेत. रागी, ओट्स आणि पल्सेस, किती किती व्हेरायटी आहे. अँड धिस इज एक्सपेक्टेड. धिस इज दॅट क्रॉपिंग पॅटर्न. ओके, आता नुसतं राईस अँड व्हीट नाही आहे, हे एक आहे. आणि तसं दुसरं टाइप्स ऑफ इरिगेशन सिस्टम. हे का दिस डे इट इज नॉट ओनली टू प्रोव्हाइड वॉटर, बट एन्व्हायरमेंटल इश्यूज जे वाढले आहेत त्याच्यासाठी मी लुक इरिगेशन पॅटर्न कसे पाहिजे. आधी ब्लँकेट इरिगेशन बिलकुल टाकून दिलं आणि फुल. आता असं नाही आहे. ड्रिप, आणि जिथे पाणी कमी अवेलेबल आहे तिथे स्प्रिंकल करा, ड्रिप, हे वेगवेगळे. सो दिस इज द रिझन. स्टोरेजचे एव्हरी पॉईंट इज व्हेरी व्हेरी मतलब प्रॅक्टिकल आहे ते. दिस इज नॉट ॲग्रिकल्चर बट द इश्यूज रिलेटेड टू दॅट. ओके, नाव ठीक आहे. नाव वी आर इन दिस वन. एक इम्पॉर्टंट दिसतं, लेट मी आस्क यू. Tell me, as India self-sufficient in food grains? Is it self-sufficient? Okay, yes, India is self-sufficient. Definitely, green revolution नंतर आपण आहोत. Okay, so what about so self-sufficient आहे, आपल्या प्रोडक्शनचं कसं झालं असेल मग? Is production high? Yes, production is high. We are able to achieve the numbers now. टॉप होतं फूड ग्रेन्स. आणि येस, आणि एक आपल्याकडे फूड ग्रेन्स आहेत आणि हे दिस व्हेजिटेबल्स, हॉर्टिकल्चर. पण आता काही दिवसांपासून हॉर्टिकल्चरचं प्रोड्यूस हे फूड ग्रेनपेक्षाही वाढलं होतं. आणि वी आर टॉप इन मेनी ऑफ द आयटम्स इन दॅट. बट स्टील इंडियन ॲग्रिकल्चर इज फेसिंग इश्यू. ॲग्रिकल्चर, ठीक आहे. तर व्हॉट डू यू थिंक, काय असेल मग, कशामुळे? ॲग्रिकल्चर इन द सेन्स म्हणजे स्टील हा जो सेक्टर आहे त्याच्यामध्ये म्हणजे टिपिकली हे कोर रिलेटेड आहे, सेल्फ सफिशियंट आहे, प्रोडक्शन भरपूर आहे. पण मग व्हॉट इज द इश्यू, काय नाही आहे. वेन वी कम्पेअर चायना, ब्राझील, यांच्याकडे आपण म्हणतो तिप्पट चौपट एवढं आहे असं.
सो दॅट वन थिंग, त्यानंतर मी तुम्हाला विचारणारच आहे की इंडियन ॲग्रिकल्चरचे इश्यू काय आहे, बट दॅट वन थिंग तुम्ही ते डिकोड करा, दॅट इज productivity. Okay, production is high but productivity is low. So think, what do you understand by this? What is productivity? For example, India milk production मध्ये किती आहे? नंबर 1. मिल्क प्रोडक्शन मध्ये नंबर 1 आहे, बट स्टिल ओके नंबर 1 आहे. व्हॉट इज प्रोडक्टिव्हिटी? टेक्निक्स नसते. हां, तिथे त्याचं रिझन झालं आहे, खरं आहे, ते टेक्निक्स नाही आहे म्हणून काय होतं आहे प्रोडक्टिव्हिटीनी काय वी अंडरस्टँड, विल ट्राय टू डिकोड दिस वर्ड. प्रोडक्टिव्हिटीचा अर्थ कुठेतरी रेट होतो, रेट किती रेटनी बनते, ठीक आहे. सो व्हॉट ॲक्च्युअली दिस मीन की ओके, सो दिस इज द रेट ऑफ प्रोडक्शन. यांचं म्हणणं आहे की येस मिल्क प्रोडक्शन नंबर 1 आहे, पण हे केव्हा? 4 पट जमीन वापरल्यावर किंवा 4 पट गायी आल्या वापरल्यावर, कम्पेअर्ड टू द सम अदर कंट्री जिथे तेवढ्याच फक्त 1/4 गायीमध्ये एवढं प्रोडक्शन होऊ शकतं. हां, गायी चांगल्या आहे, द क्वालिटी गायीच्या बाबतीत. क्रॉप्सच्या बाबतीत टेक्निक्स वापरलेल्या, सीड्स, फर्टिलायझर, एव्हरी इनपुट्स, दोज आर मोर क्वालिटी. ठीक आहे, दिस थिंग अंडरस्टूड. म्हणजे व्हॉट इज द यूज की समजा आपण असं म्हणतो जे शुगर केन आपण म्हणतो, आपलं जे सुक्रोज कंटेंट आहे ब्राझीलचं त्याच्यात 13 टाइम्स मोर आहे. म्हणजे ते एवढ्याशा जागी ते तेवढंच म्हणते ना, आपल्याला ते करण्यासाठी 4 क्वाड्रंट्स यूज करावं लागेल. म्हणजे आपण आपली लँड किती एक्सप्लॉइट करत चाललो, रॅदर लँड आपण आपले रिसोर्सेस किती एक्सप्लॉइट, म्हणजे जे आपले 4 जनरेशन यूज करतील ते एकच जनरेशन यूज करतात, बिकॉज आपली 1/4 प्रोडक्टिव्हिटी आहे. नाव यू गॉट इट. सो 1:4चं म्हणा किंवा इवन राईसमध्ये, शुगरमध्ये तर अगदी आहे 1:11चा रेशो आहे तो, की आपल्याकडे 1 युनिटचं प्रोडक्शन होतं तर तेवढ्याच लँडवर त्यांचा 11 टाइम्स मोर आहे. इवन कंटेंट ऑफ द सुक्रोज इज 11 टाइम्स मोर आहे किंवा प्रोडक्शन असं असतं. सेम इज विथ द मिल्क, की खूप मोठं प्रोडक्शन पण तुम्ही 4 टाइम्स लँड यूज केली आहे किंवा रिसोर्सेस यूज केली. सो व्हॉट इट इज लिडिंग टू की आपण फ्युचर जनरेशनचे रिसोर्सेस आजच यूज करतोय. and we have to be more efficient. आता लक्षात आलं असं, ठीक आहे. सो दिस इज द रेट ॲट विच वी आर प्रोड्युसिंग एनिथिंग. आणि जो इंडियन ॲग्रिकल्चरचा हा इश्यू आहे, आपण सगळं बल्क हे करत जा ते करत जा, एफिशियन्सी नाही आहे. दिस इज द थिंग. सो हे एवढ्या 1/4 मध्येच राईस, चायना हे वाय इट इज हॅपनिंग की जे आपले रिसोर्सेस असतात, ठीक आहे, आपण काय यूज करतो, कॅपिटल, ठीक आहे, लेबर, मनी, ठीक आहे, हे सगळे रिसोर्सेस असतात, लँड, लेबर, कॅपिटल. हे ह्याचं जे युटिलायझेशन पोटेन्शियली आपलं हार्डली 2% आहे, ते चायनाचं 6%. म्हणजे हे यूज ते फुल्ली यूज करतात अँड दे आर यूज एबल टू प्रोड्यूस. मग पण आता लेट्स से चायनाने 100 युनिट्स प्रोड्यूस केलं, ते 100 युनिट्स करायसाठी आपल्याला असे 3 टाइम्स लँड लागते आणि हे सगळं लागतंय. झालं, मी आपण हे 3 जनरेशनसाठी करू शकलो असतो. दिस इज प्रोडक्टिव्हिटी, the issue of Indian agriculture. So now today we have achieved production, but still not productivity. हे दिस एक्झाम्पलच हे तुम्हाला हेल्प करेल असे 3 टाइम्स. आणि नेक्स्ट त्याचा इश्यू असा होतोय की एक्सप्लॉयटिंग द रिसोर्सेस ऑफ फ्युचर जनरेशन्स. म्हणजे आपला मेथड सस्टेनेबल आहे का? नाही. सस्टेनेबल याचा अर्थच हा होतो की फ्युचर जनरेशनचा विचार करत केलेला आहे, आपल्या एक्सप्लॉयटेटिव्ह आहे. मग का तर आपण प्रिमिटिव्ह टेक्निक्स यूज करतो, ओल्ड टेक्निक्स यूज करतो, इम्प्लिमेंट्स जे फार्म इम्प्लिमेंट, इन शॉर्ट फार्म इनपुट्स, म्हणजे बरंच काही येतं. हा एक कोर इश्यू आहे, बाकी तर अनेक आहेत. हे दिस इज द क्रक्स ऑफ, हे समजलं की या अनुषंगाने ॲग्रिकल्चर हा टॉपिक आपल्याला अभ्यास करायचा, ठीक आहे. सो द कोर इश्यू शुड बी बॅक ऑफ द माइंड. मग तुम्हाला बरोबर सोल्युशन ओरिएंटेड सुचणार सिलेबसला बघून.
आणि ह्याचं एक थीमॅटिक वर्ड काय माहिती का, एव्हरीवन इवन इन एनर्जी सेक्टर, नीती आयोग, वी ऑल आर मुव्हिंग टुवर्ड्स व्हॉट, एफिशियन्सी, एनर्जी एफिशियन्सी. जसं एफिशियन्सीचा अर्थ काय होतो, लेस इनपुटमध्ये मोर आउटपुट. ॲज ऑफ फॉर प्रोडक्टिव्हिटी प्लीज राईट डाऊन, प्रोडक्टिव्हिटी इज नथिंग बट वी गेट मोर आउटपुट इन लेस इनपुट्स. ठीक आहे, एवढा एक सिम्पल फॉर्म्युला लिहून घ्या की लेस इनपुट मोर आउटपुट, याला एफिशियन्सी पण म्हणतात आणि या ॲग्रिकल्चरमध्ये प्रोडक्टिव्हिटी पण म्हणतात. जो कोणी असं करत असेल, वी कॉल इट ही इज एफिशियंट. आता आपण जशी 5 स्टार ही 3 स्टार रेटिंग आहे फॉर एक्झाम्पल, ही रेटिंग सिस्टमच ती आहे की दिस इज एनर्जी एफिशियंट, नाही तर बिलकुल येणार. ओके, या एनर्जी एफिशियन्सीकडे युपीएसचं खूप लक्ष आहे. आधीपासून ते नुसते हे टाकत राहतात पेपरमध्ये की याला कुठला लेबल आहे, याचा अर्थ काय आहे, बिकॉज ओव्हरऑल आपलं एम असं आहे कन्झर्वेशन आणि एफिशियन्सी. आता आपण येलो लाईट्स लावतो का कुठे, खूप कन्झ्युम करायचे, ते कसं त्रासदायक होते. सगळीकडे आधी काय आले, इनकॅन्डेसंट लाईट्स ते आले. ठीक आहे, त्याच्यानंतर आता कुठले आले, एलईडी आले. आधी CFL, मग LED, मोर एफिशियंट. आधी फक्त मोठे ते फ्लॅट TV, मग आता एकदम आधी LED, राईट. तसे तर इट इज गेटिंग मोर अँड मोर एफिशियंट, ट्राईंग टू कन्झ्युम लेस अँड लेस एनर्जी इन गिव्हिंग मोर अँड मोर आउटपुट. मग आपला अभ्यास कसा करायचा आहे, असंच. ठीक आहे, लेस टाईममध्ये लेस एफर्ट्समध्ये मोर आउटपुट. मग एव्हरी टाइम यू लुक की माझा कुठे वेळ जातो, की व्हॉट इज वेस्टिंग. ओके, हा एक पूर्ण थीम आहे त्याचा. ओके, सो हे त्याच्यात झालं. एकदम इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडी. सबसिडीज अनादर इम्पॉर्टंट. काय इश्यूज त्याच्याशी रिलेटेड आहे, इंटरनॅशनल लेवलवर आपल्याला काय फेस करावं लागतंय ॲट WTO. ॲज नाव आय हॅव टोल्ड यू की आपण आता ट्रेड ओपन केलं आहे, तर वी आर ऑल्सो सेलिंग अवर वीट आउटसाईड. ठीक आहे, सो इफ अ फार्मर, म्हणजे त्यांची कंप्लेंट असते की तुम्ही खूप सबसिडी येते देता, फ्रीडम देता, पण मग स्वस्त होतो तुमचा गहू. वेन यू सेल इट द मार्केट, त्यांना तेवढे जास्त पैसे लागले, सो इट इज नॉट कॉम्पिटेटिव्ह. सो म्हणून तुमचंच घेतात बिकॉज स्वस्त आहे, मग तुम्हाला फायदा होतो. दिस इज अ डिस्टॉर्शन, असं नाही झालं पाहिजे, असं आहे. ठीक आहे, तर हे जे इश्यूज हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. मग ते आपल्या सतत WTO सोबत वाद सुरू असतो इथे की वी कॅन, जर आम्ही आमच्या फार्मर्सला ह्या सबसिडी नाही दिल्या तर ते तर मरूनच जातील, ऑलरेडी ते किती हे होतं असं तसं वगैरे. दिस अवर इश्यू याच्यावर कायम असतं. अँड निर्मला सीतारामन, शी वॉज द वन वेन शी वॉज द कॉमर्स मिनिस्टर, शी रेज हर व्हॉइस फॉर दिस थिंग की इट इज अवर इश्यू, आम्ही हे करतो. तेव्हा त्यांचं नाव खूप पुढे आलं होतं तेव्हा. अँड देन शी बिकेम द फायनान्स मिनिस्टर. दुसरा इम्पॉर्टंट कळीचा मुद्दा, मिनिमम सपोर्ट प्राईस. हे टॉपिक बाय टॉपिक आपण तेव्हा प्रिपेअर करू. तर ह्या ह्याच्यामध्ये एक एक पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट आय सजेस्ट, फॉर एव्हरी टॉपिक राईट ॲटलीस्ट 5 अँड मॅक्सिमम 10 पॉईंट्स. म्हणजे हे लॉंग टर्म प्रॅक्टिस ठेवा फॉर पुढचे 1.5-2 वर्षासाठी, की दॅट व्हॉट विल हॅपन. एक एक पेज सोडून द्यायचा, त्याचे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट्स तिथे असले पाहिजे. एक्झाममध्ये यापैकी 2-3 टॉपिकवर येतं, काही पण काय येणार आपल्याला माहीत नाही. तर बेस्ट प्रॅक्टिस तुमच्याकडे रेडी असेल आणि साईडला थोडं करंट रिलेटेड याच्यासाठी. इफ यू हॅव दॅट नोट्स, मग तर तुम्ही काही पण आन्सर करू शकता. PDF सिस्टम, याच्यामधले जे रिफॉर्म्स सध्या होत आहे, वन नेशन वन रेशन कार्ड, कुठेही गेले तर यू आर एबल टू ॲक्सेस. देन इफ इट इज लोडेड यू गेट अ मेसेज की तितकं झालं, तुम्हाला मिळालं, थोडं यूज केलं, मग तो पण मेसेज येतो. म्हणजे याने काय होते, करप्शन अवॉइड करता येते त्याचे. सो PDF सिस्टम, मग त्याची क्वालिटी हे ते इट इज गोइंग ऑन. आता याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आलं आहे, नॉट इन काइंड बट इन कॅश. काइंड मीन्स वस्तू देणे, जसे ते डाळ हे जे काही. कॅश म्हणजे डिरेक्टली त्या अकाउंटमध्ये टाकणे. मग तसं LPGमध्ये जो काही आहे हे एक्स्ट्रा, तो त्या LPG सप्लायरला दिला जातो आणि बट तुम्हाला तुमच्याच याच्यावर रेटवर मिळतो. दॅट इज ऑल्सो गुड वे टू अवॉइड करप्शन. हे ऑब्जेक्टिव्ह, फंक्शनिंग आणि लिमिटेशन्स सगळं त्याच्यावर एव्हरीथिंग वी आर गोइंग टू स्टडी अबाउट PDS. रिवॅम्पिंग म्हणजे याच्यात आपण रिवॉर्म्स केले आहेत त्याच्याबद्दल. इश्यूज ऑफ बफर स्टॉक्स, कुठे स्टॉक करतो आपण, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, FCI हेच काम करतं. ठीक आहे, बफर स्टॉक्स. अँड फूड सिक्युरिटी. फूड सिक्युरिटी इज अ क्रुशियल. व्हॉट इज फूड सिक्युरिटी? सुरू आहे का, वाटत नाही.
टेक्नॉलॉजी मिशन्स. फूड सिक्युरिटी एक आपण अजेंडा ठेवला होता की फूड सिक्युरिटी फॉर म्हणजे सगळ्यांना मिळावं. 2013 आपण स्टार्ट केलेलं. अँड बफर स्टॉक किती स्टॉक करायचं की नाही करायचं. बफर स्टॉक जर आपण स्टॉक नाही केलं तर व्हॉट हॅपन्स ते होर्डिंगवाले ते विल स्टॉक ऑनियन्स राईट ना. आणि मग जे सगळ्यात महाग असतो तेव्हा एक काढणार. ओके दॅट इज अ थिंग. मग याच्यामध्ये ते ऍक्ट्स आहेत. देन इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल इथे आपला कुठे पशुधन पशुपालन वॉटेवर ॲनिमल हजबंड्री इथे आपलं लक्ष नव्हतं. देर आर फ्यू सेक्टर्स विच आर नीड टू बी एक्सप्लोरेड. अगदी त्याच्यात घेऊ शकतो. त्याच्यातलं एक असतो तो गोबरधन. सिरियसली ॲनिमल रिअरिंग ॲनिमल हजबंड्री याला खूप इम्पॉर्टंट अनेक टाईप येऊ शकतात. फिसिकल्चर ॲक्वाकल्चर सिल्व्हिकल्चर मिळून हे सगळे हनी बी याच्यात. सो दिस इज वेअर आणि प्रत्येकाच्या एक स्कीम्स पण आहेत. जसं फूड सिक्युरिटीची आहे. देन आपल्याकडे जसे मत्स्य संपदा योजना दॅट अनेक अशा आहेत. तर तुम्ही आता ते फूड पार्क्स तुम्हाला एक फूड पार्क दाखवते. ठीक आहे. Then and I will just minimize this. एक आहे will just डेस्कटॉपवर गेलं तर वापस आता आलं पाहिजे. मिझोरामचं फूड पार्क आहे आणि खूप एक चांगल्या प्रोव्हिजन्स आहेत. छोटंसं विल ट्राय टू शो यू. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग साताऱ्याचं पण आहे. नॉर्थ ईस्टचा पण एक फार छान असा फूड पार्क होता. हे काय असतो ओके विल सी द सातारावाला फूड पार्क. इट्स अ व्हर्च्युअल टूर. मास स्केल प्रोडक्शन असतं फूड पार्क्समध्ये. क्वालिटी कंट्रोल ह्यानी काय हेल्प होईल हे पण बघा. ठीक आहे. याचे तुम्हाला सांगायचं आहे आफ्टर लुकिंग इट की याचे काय बेनिफिट्स आहेत. मिझोरामचं जर तुम्ही बघाल त्याच्यात फार छान प्रोडक्शन वगैरे सगळं छान दाखवतं. सी क्वालिटी दिस समथिंग डिफरंट जे आपल्या आधी नसायचं. मे बी आत्ताच एक इश्यू आला होता. हा ते MDH मसाल्याचं सुरू आहे सध्या आहे की नाही. क्वालिटी कंट्रोल आणि युरोपमध्ये ते आपले आंबे अल्फॅन्सो वापस पाठवले त्यांनी खूप आधी. त्याचे टॅग्स आहे प्रॉपर एवढं असं पाहिजे कंटेंट म्हणून. तर जर तुम्हाला तुमचं मटेरियल एक्सपोर्ट क्वालिटीचं बनवायचं आहे तर यू नीड टू हॅव क्वालिटी चेक्स अश्युरन्स आणि हे त्याला इन्शुअर करते. सो मग याचे बेनिफिट्स काय होतील असे फूड पार्क्सचे मेगा फूड पार्क्सचे. फर्स्ट इज प्रोडक्शन बल्क प्रोडक्शन व्हेरायटी क्वालिटी. ठीक आहे. आणि हे बघा सगळं हे ह्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप त्याच्यामुळे अजून एफिशियंट होतात विथ न्यू टेक्नॉलॉजीज. एखाद्या कोलॅबरेशनवाली असते फॉरेन कंपनीज अँड दिस विल हेल्प ओव्हरऑल टू गेन एक्सपोर्ट्स आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मेनली तो एरियातले जे लोकल रिसोर्सेस आहे त्यांच्या एम्प्लॉयमेंट मिळते. स्किल्ड एम्प्लॉयमेंट मिळते आणि तो एरिया त्याच्यामुळे डेव्हलप होतो.
एखाद्या ठिकाणी जर केलं तर तिथे रोड्स बनवावे लागतात, वसाहत होते, तर ओव्हरऑल इट लीड्स टू द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मेन ऑब्जेक्टिव्ह आणि टू अदर ऑब्जेक्टिव्ह असं पूर्ण बनवून मग आन्सर लिहायचं. आलं लक्षात? असं. ठीक आहे, अंडरस्टूड हे असं. आणि वे ऑफ आय टीच मी जॉग्राफी पण शिकवते, तर मी ते असताना पण व्हिडिओ आणि याच्याने शिकवते की दिस विल हेल्प यू टू सी ॲक्च्युली कसं होतं. ओके, एक आहे ते हे कळालं. तर फूड पार्क, त्याचे इश्यूज काय आणि याचे बेनिफिट्स काय. त्यानंतर फूड प्रोसेसिंग जे आपण बघितलं, येस, अशा फूड पार्क्सने या इंडस्ट्रीला खूप वाव मिळते. इफ वी आर एक्सपर्ट इन द पॅकेज फूड्स, तुम्ही कुठे एक्सपोर्ट करू शकता, त्याची लॉंगिटिव्हिटी वाढते, शेल्फ लाईफ वाढतो, मग US आणि सगळीकडे त्याच्यामुळे अर्निंग्स वाढते. तर आपली ही जी इंडस्ट्री आहे याच्यासाठी आपली कुठली योजना आहे तुम्ही मला सांगा. अँड रिलेटेड इंडस्ट्रीना स्कोप मिळतो. मग त्याच्यासाठी लोकेशन, अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम काय काय असू शकतं, असे सगळे फॅक्टर्स याच्यात येतात. अँड ओव्हरऑल याची ग्रोथ होते. तर हे पूर्ण ॲग्रो, आता बघा ॲग्रिकल्चर आहे का, ॲग्रिकल्चरचं कन्वर्जन इकॉनॉमीमध्ये झालं हे असं. ठीक आहे, सो इट इज ॲग्रो इकॉनॉमिक्स इन दिस फूड प्रोसेस. हे लास्ट पॉईंट याचा लँड रिफॉर्म्स. हे एक पूर्णपणे हा वेगळा टॉपिक आहे, लँड रिफॉर्म्स. ओके, लँड रिफॉर्म्स याच्याने काय झालं, सिम्पल हा कुठला टॉपिक आहे की जमीनदार आणि जमीनदारी सिस्टममुळे काय झालं होतं की एकेका व्यक्तीकडे 150-200 एकर जमीन असायची आणि ही कशी असायची, लुटलेली सगळ्यांकडे जमीनदारी, जी आपण फिल्म्स बघा झालं. सो हे लँड रिफॉर्म इज द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लँड. सोशलिझमचा कन्सेप्ट आहे बेसिकली, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड रिसोर्सेस सो दॅट इक्वल हे विल आणि लोकांना मीन्स ऑफ लाईव्हलीहूड मिळतील. बट इट इज नॉट अन इझी टास्क इन कंट्री लाईक इंडिया बिकॉज लँड इज अ मॅटर ऑफ प्राईड इन इंडिया. पुश्तैनी जमीन ऐसी वाली, आणि आम्ही काही विकू पण लँड नाही विकू असं वाला, त्याच्यामध्ये लोकांचे काढून घेणे आजच्या जमान्यात तर शक्यच नसतं. 1 एकर जमीन आहे, बट इट वॉज व्हेरी टफ. बट दॅट टाईम ते होऊन गेलं आणि यासाठी एव्हरी सामदाम दंड करावं लागलं. देन मी स्टार्टेड अपील. एक विनोबा भावेंची ती भूदान मुवमेंट होती की त्यांचा तो चेहरा एक पॉझिटिव्ह याचा आहे की नाही तुम्ही दान करा हे ते. तर ते एका सभेत होते, 250 एकर एका व्यक्तीने दान केली त्याची. तसं एक मूवीज पण याच्यावर आहे की दाखवणारे की एकच पर्सन आणि एवढी लँड आहे, तर यू कॅनॉट एक सीलिंग ठरवणार, याच्यावर तुम्ही नाही करू शकत असं. ठीक आहे, सो लँड रिफॉर्म इज अ रिडिस्ट्रीब्युशन प्लस रिफॉर्म्स इन द एक्झिस्टिंग लँड, त्याला प्लॉट्स पाडणे, एक लँड बेनामी प्रॉपर्टीजला हे करणे. एक प्लॉट खास पुण्यात होते 4 लोकांच्या नावावर लँड. ओके, इथे होतं असं, त्यामुळे वाचून राहा. तर त्या गोष्टींना आता याच्यासाठी एक स्कीम आली आहे याच्यामध्ये, डिजिटायझेशन ऑफ द लँड रेकॉर्ड्स. ठीक आहे, सो त्याच्याने काय होतं की मग असं होणार नाही, मग मॅपिंग कसं GIS मॅपिंग एक एक्झॅक्ट राहते, नाही तर एखाद्या म्हणेल माझी कोणती इथपर्यंत आहे ती इथपर्यंत आहे, हे सुरूच असतं. हे सगळे रिफॉर्म्स याच्यामध्ये येतात आणि इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस स्टील गोईंग ऑन. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यातला. ठीक आहे, इथपासून जे सुरू होतं ते इंडस्ट्री रिलेटेड आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 3 एस्पेक्ट बघितले, इकॉनॉमी रिलेटेड, ॲग्रिकल्चर, लँड रिफॉर्म्स आणि इंडस्ट्री. मग एव्हरीथिंग. इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमी. लिबरलायझेशन म्हणजे आपण असं तर काय म्हणतात त्याला, उदारीकरण केलं, लिबरलाइज इन द सेन्स की वी ओपन द इकॉनॉमी, लायसन्स राज कमी केलं, प्रत्येक गोष्टीला लायसन्स लागायचं. देन एक्झिट पॉलिसी डिफिकल्ट होती. मीन्स इट वॉज ॲट टाइम्स इझी टू ओपन अन इंडस्ट्री बट व्हेरी डिफिकल्ट टू क्लोज. की नाही मग लेबर रिफॉर्म्स असं तसं असते लेबर, त्याच्यामुळे पीपल वर रिलक्टंट फॉर दिस. ओके, सो ह्या आपण इझी केल्या तर त्यामध्ये डेव्हलपमेंट होते. जसं का 1990s मध्ये झालं, त्याचे काय इफेक्ट्स आहे इकॉनॉमीमध्ये. चेंजेस इन द इंडस्ट्रियल पॉलिसी 1948 पासून आतापर्यंत 5 पॉलिसीज ऑलमोस्ट डिक्लेअर झाल्या. मग त्यामध्ये काय ऑब्जेक्टिव्ह होतं, कसं झालं, इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ.
ठीक आहे. तसं पाहिलं तर इंडिया कुड नॉट रीप द बेनिफिट्स ऑफ इंडस्ट्री जेवढं चायनाने केलं. चायनाचं तुम्ही बघत असाल 24/7 शिफ्ट असते. एक सिम्पल इकॉनॉमी, एक सिम्पल रिझन आज मी तुम्हाला सांगते. सो त्याच इंडियाची ग्रोथ कशी झाली. Okay, see, 1947 when we got independence, India was a agriculture economy. अजूनही म्हणतो ॲग्रेरियन इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, ॲग्रेरियन इकॉनॉमी. म्हणजे आमची इकॉनॉमी ही ॲग्रिकल्चर बेस्ड आहे. मॅक्सिमम पीपल आर एंगेज्ड. कसं असतं, वेन देर इज अ गुड प्रोडक्शन, सरप्लस प्रोडक्शन, देन वी शिफ्ट इट टू द इंडस्ट्री. Okay, that is agro-based industry that is processed into a finished good. Now it is ready for sale. Means your surplus production, a good development in agriculture sector will lead to the industrial. असंच चायनाने केलं. आधी स्वतःचे सेल्फ सफिशियंट झाले, जो सरप्लस आहे त्याला फिनिश गुड्समध्ये इंडस्ट्रीमध्ये मेन इंडस्ट्रियल सेक्टर वाढलं. अँड देन यू एंटर इन टू सर्व्हिसेस लाईक दिस. बट व्हॉट हॅपन विथ इंडिया, एक प्रोजेक्टाईल मोशनने इंडियाने डायरेक्ट जम्प घेऊन सर्व्हिस सेक्टरवर आलं. इथपर्यंत सर्व्हिस सेक्टर एकदम कम्प्युटर आणि एव्हरीथिंग. नॉट या 14ला बघू नका. इंडियाची ग्रोथ अशी झाली बायपासिंग इंडस्ट्री. आधी मग म्हणजे इंडस्ट्री हा कधी डेव्हलप एवढा झालाच नाही जेवढं व्हायला हवं. दो वी हॅव अडॉप्टेड दॅट टाइम, 1947च्या पॉलिसीज वर ऑन फॉर इंडस्ट्री. वी इनफॅक्ट इट शुड हॅव बीन व्हॉट हाऊ फर्स्ट डेव्हलप ॲग्रिकल्चर सेक्टर. पॉलिसी ॲग्रिकल्चरसाठी डेव्हलप करायला हव्या होत्या. When it is not performing good after 10-15 years, that's a surplus in my industry and then you move. इंडियाने इंडस्ट्री डेव्हलप केली, हे डिक्लेअर केलं. बट दॅट टाइम व्हॉट हॅपन, हे जे 2 वॉर्स झाले ना 62-65, व्हॉट हॅपन त्याच्यामध्ये आपले लॅकुना आपल्या समोर आले की इंडियाला खायला काही नाही आहे. एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, ती वाढत, वी कॅनॉट फीड द पॉप्युलेशन, प्लस वी आर नॉट गुड ऑन दॅट ॲट द फ्रंट्स इज वेल. पहिले काय डेव्हलप केलं पाहिजे. फर्स्ट वी हॅव टू बी सेल्फ सफिशियंट. And that is why after 1960s we declare green revolution. इंडस्ट्रीने काय होणार नाही असं तेव्हा लक्षात आलं. म्हणजे पहिले याला डेव्हलप करा. स्टील वी आर सो लेट. इन 2004 वी डिक्लेअर्ड द पॉलिसी फॉर दिस की 4% तरी माझं ग्रोथ रेट हवा आहे. ठीक आहे. तर इंडियामध्ये मग काय झालं, ॲग्रिकल्चर वॉज व्हेरी प्रिमिटिव्ह टेक्नॉलॉजीज आणि मग फूड शॉर्टेजेस हे सगळं होत गेलं. नॉट गुड. देन एक आपल्याला बूम मिळाला 1990s मध्ये आपले हे याच्यामध्ये बिकॉज ऑफ द LPG आपल्याला सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप छान ग्रोथ मिळाली. सॉफ्टवेअर आणि खूप अर्निंग. मग एव्हरी वन स्टार्टेड डूइंग दिस ओनली. तर त्याच्यामध्ये जो कॉम्प्रोमाइज झाला तो सेक्टर आहे इंडस्ट्री. आणि इंडस्ट्री सेक्टरचा एक सिग्निफिकन्स असा आहे की इट इज द व्हेरी हाय एम्प्लॉयमेंट जनरेटिंग सेक्टर. एक ह्याज अ टेबल की कुठल्या फॅक्टरीला ॲटलीस्ट 100 लोक लागतात. ओके. आणि 100 लोकांना ती जेवढे ऑर्डर्स येतील इट विल ऑलवेज डिस्ट्रीब्यूट इन दोज 100 पीपल. पण तेच एक स्किल बेस्ड, एक डॉक्टर आहे, एक लॉयर आहे, एकाचीच फी किती असते. सॉफ्टवेअर डेव्हलपर त्यांना 1.5 लाख जे काही पगार असणार, दॅट इज गोइंग टू द सिंगल पर्सन. सॉफ्टवेअर जे सर्व्हिस सेक्टरचं असं असतं. ठीक आहे. हे काही हँडफुल ऑफ पीपल गेट ॲम्पल ऑफ अमाऊंट. अँड धिस हॅज लेड, दिस इज द रिअल रिझन फॉर इंडियाज इनइक्वॅलिटी. जे आता जी वाढलेली इनइक्वॅलिटी आहे हे याच्यामुळे इथे खूपच बूस्ट झाला. मग सगळंच असं ट्रॅव्हल असतो, सगळे सर्व्हिस सेक्टर जे आपण मिळतं, एज्युकेशन, ट्रॅव्हल, एव्हरीथिंग. मग जो स्किल्ड आहे त्याला खूप मिळणार. आणि इथे कोणाचं लक्षच नाही इंडस्ट्री डेव्हलपमेंटकडे. तर त्यामुळे खूप लोक अनएम्प्लॉईड पण राहील. म्हणजे हा इथेच आज तुम्हाला हे जर डोक्यावरून जात असेल तर सोडून द्या. एवढंच समजा की इंडियाची जी ग्रोथ आहे अशी प्रोजेक्टाईल मोशन झाली, डायरेक्ट जम्प टू सर्व्हिस. बस हे झालं. मग कसं काय इम्पॅक्ट हे नंतर. ठीक आहे. तर करायला काय पाहिजे होतं, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड सर्व्हिस. हे चायनाने केलं अँड देन सी द सक्सेस. मग ह्याच्याकरता सी पॉलिसी हे ऑल दिस थिंग. मग हे इन्फ्रास्ट्रक्चर, तर हे इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, पोर्ट, रोड हे सगळं डेव्हलपमेंट जे की सुरू आहे आता. UPला काय म्हणतात, एक्सप्रेस काहीतरी म्हणतात त्याला. खूप सारे एक्सप्रेसवे बांधले आहेत तिथे असं UPमध्ये. सो हे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप, एअरपोर्ट्स आणि रोड्स, एनर्जी हे दिस डेव्हलप. हे काय पाहिजे, दिस फॅसिलिटेट द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ठीक आहे.
सो त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये सगळे टाईप्स ऑफ पोर्ट या सगळ्यामध्ये हे इतके इम्पॉर्टंट एक टॉपिक्स आहेत सगळ्या याच्यात आपण काही ना काही खूप डेव्हलपमेंट्स लास्ट 10 इयर्समध्ये पण केले आहे. रोड्स, एअरपोर्ट, जसं 100th एअरपोर्ट पायकॉन सिक्कीमचं आहे, असे एअरपोर्ट डेव्हलपमेंट. मोर देन दॅट त्यानंतर रेल्वेज कनेक्टिंग, मग रेल्वेच्या वेगळे हे फास्ट ट्रेन्स, स्पीड ट्रेन्स हे आहे. पोर्ट्समध्ये आता आपण पूर्ण पॉलिसी चेंज केली आहे. इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स हे आहे की हे जे इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप करतो ते कसं, हे गव्हर्नमेंटच्या हातचं नसतं, हे इट इज लाईक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. हा एक मॉडेल आहे, ठीक आहे. जसं एक्सप्रेसवे फॉर एक्झाम्पल की रिलायन्स तुम्हाला पूर्ण बांधून देईल, 10 वर्ष त्याचे टोलचे पैसे रिलायन्स घेईल अँड दे विल मेंटेन, मग तुम्हाला हस्तांतर करेल. बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर त्याला म्हणतात बॉट मॉडेल, BOT. तर हे असे जे वेगळे मॉडेल्स आहेत ते आपण याच्यात बघतो. तर हा खूप ओव्हरऑल असा मोठा आहे, समजलं येते. दिस इज इंडस्ट्रीमध्ये आपण हे बघणार. तर इंडस्ट्री, त्याच्या पॉलिसी, ग्रोथ आहे ना, अंडरस्टूड. बस डिसइन्व्हेस्टमेंट केलं. डिसइन्व्हेस्ट इट इज इन प्रोसेस. म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट पोर्टचं नाही केलं सच, बट त्याचं एक प्रायव्हेट पोर्ट आपण हे केलं, थर्ड NNOR. म्हणजे एक असतं पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया, त्याच्या अंडर होते, पण आता जो प्रायव्हेट आहे तो कंपनीज ॲक्टच्या अंडर आहे, बिकॉज अ प्रायव्हेट कंपनी. तर त्याच्यात आता एक वेगळं मॉडेल येतं आहे, आपण बघूयात तेव्हा. एक पॉईंट, एक सेक्टर आहे. मग रोड्समध्ये कसं, एअरपोर्ट्समध्ये कसं. आता एअरपोर्टचे अदानीला डेव्हलप करायला दिलं आहे, नाही याचं अजून नाही, पण डेव्हलप करायला त्यांना ते दिले आहेत त्याचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. जेव्हापासून अदानी करते सगळं महाग झालं आहे खूप जास्त, आणि नवीन पण ते डेव्हलप करते असं. म्हणजे सी मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स असं झालेलं आहे की गव्हर्नमेंट आपलं कमी इन्व्हॉल्वमेंट करतं आणि सगळं हे. सो हा पूर्ण कसा सिलेबस आहे याचा. सो इंडियन इकॉनॉमी प्रॉपर, त्याच्यानंतर हे आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड अँड देन इंडस्ट्री रिलेटेड, ठीक आहे. लास्ट एक दोन प्रिव्हियस क्वेश्चन बघू. इथे फक्त आपण आयडेंटिफाय करणं, तुम्ही मला सांगणार की डू यू सी दोज टॉपिक्स इन द सिलेबस. हा आहे 2021चा ऑडिट लँड रिफॉर्म. बघा दिसला, तुम्ही फक्त कीवर्ड बोलायचं मला. इम्प्रूव्ह द सोशो इकॉनॉमिक कंडिशन ऑफ मार्जिनल, म्हणजे वॉज इट सक्सेसफुल ऑर नॉट इन अचिव्हिंग दिस ऑब्जेक्टिव्ह. सो डिफाईन द लँड रिफॉर्म. आणि आलं का असं, म्हणजे स्मॉल अँड मार्जिनल हे कोण असतात, ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी लँड असते, त्यांच्यासाठी झालं का बो असे, ठीक आहे. डिव्हिजन झाले ना त्याच्यात. डिस्टिंग्विश बिटवीन कॅपिटल बजेट, हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, फुल मार्क्स मिळतात त्याच्यात. कॅपिटल बजेट, रेव्हेन्यू बजेट काय आहे, एक्सप्लेन द कंपोनेंट्स ऑफ बोथ दिस बजेट. बस बजेट टाइप्स, रिसिप्ट, एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू सांगायचं, एक्सप्लेन करायचं, आउट ऑफ मार्क्स, ठीक आहे. म्हणून म्हटलं हा सब्जेक्ट तसा खूप ऑब्जेक्टिव्ह आहे. वन्स यू अंडरस्टँड कन्सेप्ट, मग हे सगळं थीम बेस्ड आहे. हाऊ इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अँड ग्लोबलायझेशन कंट्रीब्यूट टू मनी लॉन्ड्रिंग. तर मेन इश्यू इथे काय आहे, मनी लॉन्ड्रिंग. इलॅबोरेट मेजर्स टू टॅकल द प्रॉब्लेम ऑफ मनी लॉन्ड्रिंग बोथ नॅशनल अँड इंटरनॅशनल. हा जो मनी रिलेटेड पण आहे, बट हा येस मोस्टली मनी रिलेटेड आहे. जसे सध्या खूप फ्रॉड्स होतात आहे, तर आपल्याला काय करायचं, आपलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर त्याला स्ट्रेंथन करणं आवश्यक आहे. नुसतं एक्सप्लोर करतोय आपण, त्याच्यासाठी कुठले ॲक्ट्स आहे, IT ॲक्ट, आणि कुठले फ्रॉड्स होते ॲट कोविडमुळे आहे. डू यू ॲग्री दॅट इंडियन इकॉनॉमी ॲज रिसेंटली एक्सप्लेन वी शेप्ड रिकव्हरी. वीचा अर्थ असा होतो, आधी खूप एकदम डाऊन होणे आणि एकदम राईज होणे. वी शेप हे खूप नाव होतं तेव्हाच कोविड. गिव्ह रिझन्स टू सपोर्ट. सो पहिले तुम्ही एक्सप्लेन करा वी शेप काय असते, आणि तुम्हाला हां ट्रेंडमधून हां येस हां एक्झॅक्टली इकॉनॉमिक सर्वेमध्ये आला, आणि त्याच्यामध्ये मग रिझन्स पण दिले होते. म्हणून हा सर्वे, दिस इज सोर्सेस इकॉनॉमिक सर्वे. त्याच्यातच त्याचे की येस फ्रॉम दीज फॅक्टर कॅन अंडरस्टँड की काही सेक्टर्समध्ये एकदम बूस्ट पण झाले. हा लास्ट पॉईंट आपण जो बघितला त्याच्यावरचा आहे. इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर इज इसेन्शियल फॉर मोर रॅपिड अँड इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ. आता याच्यात काश्मीरचं एक्झाम्पल तुम्ही बघा, लडाखचं बघा. तर मोमेंट ते आपल्या अंडर समजा येतं आहे सेंटरच्या, तर काय होतं आहे, जर तुम्ही इन्फ्रा म्हणजे तुम्ही कनेक्टिव्हिटी तर पहिले निर्माण करा. वेन यू स्टार्ट रोड कनेक्टिव्हिटी अँड स्टार्ट, तेव्हा काय होईल,
रॉ मटेरियल जाऊ शकेल तर कोणी फॅक्टरी ओपन करणार ना. देन यू स्टार्ट फॅक्टरी, ऑटोमॅटिक तिथल्या लोकांना काय मिळणार, एम्प्लॉयमेंट. मग तिथे अशा सगळ्या जे असतात त्या होणार का गोष्टी नाही. सो दीज आर ऑल कनेक्टेड थिंग्स. सो व्हॉट इज द इसेन्शियल इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर. मग आपण यासाठी काय प्रयत्न करणार, फॉरेन इन्व्हेस्टमेंट मिळायला हवे, त्यांना प्रॉम्प्ट करू, आम्ही फॅसिलिटेट करू, आम्ही तुम्हाला 10 वर्षासाठी टॅक्स फ्री देतो, ही जागा कमी याच्यात देतो. सो दीज इन्सेंटिव्स अँड देन वी सी इथे तुम्हाला काय सांगायचं, याचे बेनिफिट्स काय, की हो एक बंजर जागा आम्ही डेव्हलप केली. टाटा नगर बघा, व्हॉट इज टाटा नगर, त्या टाटा प्लांटमुळे आहे आणि सगळं काही आहे. एक्झाम्पल हे पण देऊ शकता. तर असंच तुम्हाला मॉडेल इथे बनवायचं आहे आणि यू कॅन टर्न अ बॅरन लँड इन टू अ फ्लरिशिंग डेव्हलपमेंट ओव्हरऑल डेव्हलप्ड रिजन. ह्यानी काय होतं, बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. नाही तर मग होतं की सगळे मुंबई पुण्याला येतात, म्हणजे असं होतं ना. सो दिस लीड्स टू बॅलन्स. हे आन्सर डिस्कशन आहे, बट इथे मी जस्ट तुम्हाला सांगते की हाऊ इट्स असं की खूप जगावेगळी क्वेश्चन आहेत का, इवन टुडे की यू कॅन आन्सर. असं आहे. व्हॉट इज पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, हा पुन्हा इन्व्हेस्टमेंट मॉडेलचा क्वेश्चन. इज इन्क्लुसिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर मार्केट इकॉनॉमी, सेज सिग्निफिकन्स ऑफ फायनान्शियल इन अचिव्हिंग इकॉनॉमिक ग्रोथ, हा पहिला इकॉनॉमिक ग्रोथवर आहे. देन मेजर चॅलेंजेस ऑफ पीडीएस सिस्टम, आता पीडीएस सगळं काय होतं आपल्याला त्यातनं. स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ फूड प्रोसेसिंग, सो स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. याचा अर्थ काय की जे मी पॉईंट सांगितले 10 पॉईंट्स तुम्ही बनवून ठेवले की इन टाईम. आणि हे असे का पाहिजे असतात की वेळ इतका कमी असतो की डोकं चालवायला वेळ नसतो, फक्त हातच चालवायचा असतो. मग काहीतरी गोष्ट जसं पीडीएस झालं, ते डायरेक्ट स्टॅटिक क्वेश्चन ते रटलेले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला आधी पॉईंट्स पाहिजे की मी 4 वेळा रट्टा मारला तर फक्त उतरवायचं आहे. काहीतरी असे पाहिजे सो दॅट जो टाइम उरतो 1-2 मिनिट, त्याच्यात तुम्ही टफ क्वेश्चन्सला टॅकल करू शकाल. ही मॅनेजमेंटचा आज तुम्हाला विचार करायचा, मग अभ्यास करायचा. ठीक आहे. सो हे टाइम सेवर्स आहे आणि स्कोरिंग पण आहे. म्हणून पहिले तुम्ही याचं प्रिंटआउट काढा आणि बघा आणि देन यू स्टार्ट स्टडी. आणि नोट्स नाही बनवलं तर अभ्यास नाही आहे. ह्या नोट्स बनवायच्या आहे की जे लास्टमध्ये कामात येईल. दुसरी बुक नाही छापायची आपल्याला. फास्टर इकॉनॉमिक ग्रोथ रिक्वायर इन्क्रीज शेअर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, जो मी आता समजवला पॉईंट तुम्हाला, इन GDP. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचा रोल पाहिजे, पर्टिक्युलरली MSME. बघा इंडियाचा पूर्ण फोकस स्मॉल इंडस्ट्रीजवर आहे. ओके, आपण बघूया पुढे. त्यांचा रोल 44% ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये आहे. व्हॉट इज स्टेटस ऑफ डिजिटलायझेशन इन इंडियन इकॉनॉमी, प्रॉब्लेम्स फेस्ड, जनरल क्वेश्चन. हाऊ डज टेक्नॉलॉजी हेल्प फार्मर्स डिरेक्टली. अजून तुम्ही लिस्ट करा एक साईडला लिस्ट, जेव्हा ऑनलाईन लिस्ट पटपट बनवा, नोट्स बनवा की बघा प्रोडक्शन मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर. मार्केटिंगमध्ये पण होऊ शकतं ना. समजा तुम्हाला असं अपडेट आला कुठून की हे फार्मर्स इथे अवेलेबल, यांचा आहे या प्राईसवर, इझिली पटकन तुम्हालाही मिळू शकतं, त्यांनाही मिळतं. स्टेट ऑब्जेक्टिव्ह मेजर ऑफ लँड रिफॉर्म, अगेन द सेम थिंग. लँड रिफॉर्म ऑब्जेक्टिव्ह मेजर अँड सक्सेस. सीलिंग पॉलिसी, ह्या लँड सीलिंग ॲक्ट 2014चा आहे. Last, right? Most of the unemployment is structural in nature. Examine the methodology. कशामुळे एवढं स्ट्रक्चरल काहीतरी फ्लॉ आहे इंडियाच्या, ते ग्रोथमुळे. दॅट इज अ स्ट्रक्चरल फ्लॉ. तो जायला कसं पाहिजे होतं, त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट इज अ स्ट्रक्चरल इश्यू. डिस्टिंग्विश बिटवीन केअर इकॉनॉमी, मॉनिटाइज्ड इकॉनॉमी. हाऊ कॅन केअर इकॉनॉमी ब्रॉट इन टू मॉनिटाइज. आता हे जे टर्म जे ट्रेंडिंग असतात, मोस्टली इकॉनॉमिक सर्वेमधले असतात, त्याच्यावर मग ते क्वेश्चन असतात. ठीक आहे, हे कारण जसं केअर इकॉनॉमी अँड मॉनिटाइज्ड इकॉनॉमी. याच्यामध्ये हे पण येतं, जसं कोविडमुळे हेल्थ केअर त्याला फार इम्पॉर्टन्स आलं. एक्सप्लेन चेंजेस इन द क्रॉपिंग पॅटर्न. दिस इज वॉट कॉन्टेक्स्ट ऑफ चेंजेस इन द कन्झम्पशन पॅटर्न अँड मार्केटिंग कंडिशन. आता सगळे लोक भाकरी खा म्हणतात. ओके, हेल्थ कॉन्शियस फक्त राईस आणि रोटी तर म्हणजे चपाती तर दुश्मन झालेत आता. ओके, तर फक्त राईस. मी आय हॅव रेड ॲक्च्युली की आधी असं होतं की नाही राईस याच्याऐवजी मग फक्त पोळी, मग पोळीवरून आता आले भाकरीवर, मग त्याच्यात मी ज्वारीची की बाजरीची. तर ही पॅटर्न सुरू असते. हे काय झालं, कन्झम्पशन पॅटर्न. त्याच्यामुळे काय चेंज होतं, क्रॉपिंग पॅटर्न. व्हॉट आर द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट सबसिडीज प्रोव्हाइडेड टू फार्म. एकदम डायरेक्ट क्वेश्चन आहे. सबसिडीचे टाइप्स. सो कॅन यू सी की आपण आजही यातले 80% क्वेश्चन सोडवू शकतो, ॲटलिस्ट डिस्कस करू शकतो. सो मेन्सचे क्वेश्चन खूप डिफिकल्ट अजिबात नाही आहे. प्रिलिम्सचे असू शकतात, कन्सेप्च्युअल असतात.
पण वॉट तुमचा पहिला टास्क कसा असेल की क्लासच्या डे 1 पासून अंडरस्टँड शांतीने आरामात समजून घ्यायचं व्यवस्थित, देन वारंवार रिवाईज करायचं अँड देन यू आर एबल टू आन्सर. ठीक आहे. सो इट इज नॉट दॅट डिफिकल्ट बट व्हेरी स्कोरिंग 110 मार्क्स इथे आणि प्रिलिम्समध्ये सुद्धा त्याचं जे आहे ते फार जास्त आहे, चांगलं आहे म्हणजे. आणि दिस डिस्कशन हॅपन्स इन इंटरव्ह्यू एज वेल. तिथे तर ते डिरेक्ट क्वेश्चन तुम्हाला विचारणार, तुम्हाला काय वाटतं. ठीक आहे. तर त्यासाठी न्यूजपेपर. अंडरस्टूड. सो आय होप यू अंडरस्टूड दिस थिंग. इतकंही नाही वाटलं असेल है ना. सो फ्रॉम द फर्स्ट क्लासेस आपण याच्या टॉपिक्सवर फोकस करणार आहोत. ठीक आहे. So let's stop over here and see in the next class. All the best. Thank you.